बर ठीक आहे. 8 वाजलेला आहेत. 8 वाजलेला आहेत. आपण सुरू करू. जरा कोणाच तरी ऑडिओ चालू आहे, प्लीज बंद करा. लहान मुलगा बोलतो बघा, ते कोण आहे बघा. ऑडिओ बंद करा. बर, कृपया मला सांगा की माझा व्हिडिओ दिसतो का? कोणतरी एकाने सांगा. क्लिअर आहे सर, क्लिअर आहे. क्लिअर आहे ना? अच्छा ठीक आहे. ओके ओके. सर आपला आवाज येत नाही. आवाज येत नाही का? आता येतो का? ओके ओके, क्लिअर आहे. क्लिअर आहे. क्लिअर आहे ना? हा ठीक आहे. हा क्लिअर आहे. हा, आता ज्यांना येत नाही ना त्यांचा तो रेंजचा प्रॉब्लेम आहे. लक्षात घ्या, तुमचा रेंजचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपण काय करू शकत नाही. बाकीच्यांना ऐकू जर येत असेल तर आपण काय करू शकत नाही. ठीक आहे. आता आपण सुरुवात करू. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर S.G. खानापुरे. जे कोळी समाजाचे आहेत ते बरेचसे लोक मला ओळखतात, आणि जे कोळी समाजाचे नाही, इतर जे हलवा असतील, ठाकूर असतील किंवा मन्नेरवाल असतील किंवा आणखीन जे काय असतील, तर त्याच्यापैकी बऱ्यापैकी कमी लोक म्हणजे ओळखतात मला, कमी लोक ओळखतात. तर मी प्राध्यापक डॉक्टर S.G. खानापुरे सोलापूरवरून बोलतोय, आणि कोळी महादेव या जमातीचं मी आहे. तर आज एक महत्वाच्या विषयावरती आपण कॉल केलेला आहे. बघा की हा स्क्रीन दिसतो का मला सांगा, एकाने कुणीतरी सांगा. येस सर, क्लिअर आहे. ठीक आहे. ओके ओके ओके. तर मित्रांनो, आपलं जे महाराष्ट्र शासन आहे किंवा आदिवासी विकास विभाग जे आहे, तर आता 2000च्या कायद्यामध्ये, अधिनियम 2000 मध्ये ती लोक सुधारणा करण्याच्या विचारात आहेत आणि ते करणार आहेत. ओके. तर ही जी सुधारणा आहे, ही सुधारणा आपल्यासाठी म्हणजे OTSP मध्ये सर आपला आवाजच येत नाही. तुमच्याकडून फॉल्ट आहे का आमच्याकडून फॉल्ट आहे, काही समजत तयार नाही सर. तुमचा नेटवर्क प्रॉब्लेम असेल. माझ्याकडनं आवाज येतोय, माझं बरोबर आहे. तुमचं करा, तुमचा माझं बरोबर आहे. आम्हाला आवाज आला ना सर. मॅडमचा काहीतरी प्रॉब्लेम. कृपया कोणीही डिस्टर्ब करू नका. सरांचा आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही सर. आवाज येत नाही सर. आवाज नाही. आवाज आवाज येत नाही सर. आवाज येत नाही. आवाज येत नाही सर. आवाज नाही. आवाज येत नाही. आता येतो का? आता येतो. आता येतोय.
ओके ओके येतो आता. हा बरं ठीक आहे. बरं मित्रांनो, आता तुम्हाला आवाज येत असेल माझा. कुणीतरी सांगा दुसऱ्याने. येतोय सर, येतोय सर आवाज. येतोय येतोय आता हा येतोय. ठीक. हो. ओके ओके ओके. तर मी पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्र शासन किंवा आदिवासी विकास विभाग जे आहे, 2001 चा जो कायदा आहे किंवा 2000 ऍक्ट ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी किंवा अमेंडमेंट करण्यासाठी तर त्यांनी पूर्ण तयारी केलेली आहे. त्याच्यामध्ये काही मुद्दे ऍड करून अमेंडमेंट ऍक्ट 2024 असं ते करणार आहेत. आणि हे जे ते बदल करणार आहे ना, तर ते पूर्णपणे ओटीएसपी क्षेत्रातील लोकांच्यासाठी अत्यंत घातक आहे. त्यांचं बदल करण्यामागचं एकच उद्देश आहे की ओटीएसपी मध्ये जे काही 30-33 जमाती आहेत, त्यांना जे व्हॅलिडिटी देण्यात आलेलं आहे, तर हे सगळे व्हॅलिडिटी चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेले आहेत आणि हे सगळी लोक बोगस आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून क्षेत्रातल्या 30 ते 33 जमातींचे पूर्वी दिलेले सगळी व्हॅलिडिटी रद्द करण्यासाठी ही लोक कायद्यामध्ये बदल करतात. बरोबर. पहिल्यांदा आपण हे बदल ते काय काय करणार आहेत, त्याचे काय धोके आहेत, आपण काय केलं पाहिजे, या विषयावरती मी एक अर्धा तास बोलतो. त्यानंतर आपण प्रश्नोत्तर घेऊ. ओके. तर बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी एक राज्यामध्ये अनुसूचित जाती जमातींच्या लोकांना जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी येत असलेल्या अडचणींचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी 2019चा त्या आदेशान्वये PV हरदास सेवानिवृत्त उच्च न्यायालय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती आणि सदर समितीने तो शिफारस केलेला आहे आणि त्या शिफारसी शासनाने स्वीकारलेल्या आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे बघा, ह्या लोक आता जे ऍडमिन आहेत ना, मला सोडून त्यांनी ते बंद करा. त्यांचे जे बोलतात ना त्यांचे ऑडिओ बंद करा प्लीज. ऍडमिन आता जे माझ्याशी बोलले ते त्यांचा ऑडिओ बंद करा. मी आता पूर्ण ह्याच्यावरती लक्ष देतो. तर PV हरदास यांची एक 2019 साली एक समिती नेमण्यात आली होती. PV हरदास हे कोण होते? निवृत्त न्यायाधीश होते. आणि हे समिती कशासाठी गठीत करण्यात आली होती? ऍक्च्युअली ओटीएसपी क्षेत्रातील लोकांची मागणी होती की बाबा आम्हाला एकच मिनिट चालू केलेलं आहे. ओके ओके. तर PV हरदास कमिटी जी आहे, तर हे कोणासाठी नेमण्यात आले होते? तर आपल्यासाठी. आपण मागणी केलं होतो की ओटीएसपी क्षेत्रामध्ये जे 30-33 जमाती आहेत, तर त्यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, वैधता प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळं ह्या जमातींना वैधता प्रमाणपत्र, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र सुलभपणे मिळण्यासाठी एक निवृत्त न्यायाधीशाची समिती नेमण्यात यावी आणि मग त्यांच्या शिफारशीच्या अनुसार की ह्या सगळ्या जमातींना सुलभपणे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, असं त्यामागचा उद्देश होता. प्लीज कोणाच तरी ऑडिओ आहे, बाकीचे पण हे आहेत होस्ट जे आहेत ना, त्यांनी बंद करा ना, त्यांचे ऑडिओ बंद करा. तर हे नेमण्यात आले होते. परंतु काय झालं, सुलभपणे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी ही समिती नेमली, पण प्रत्यक्षात समितीकडनं जो शिफारस घेण्यात आलं, तर ते शिफारस आपल्या पूर्णपणे विरोधामध्ये होते किंवा विरोधामध्ये आहेत. ते कोणकोणते शिफारशी आहेत आणि
त्याचा परिणाम आपल्यावरती काय होणार आहे हे सगळं आपण बघू. परंतु लक्षात घ्या, ह्या हरदास कमिटीमध्ये OTSP क्षेत्रातील 3 तज्ञ अभ्यासक होते. बरोबर, 3 तज्ञ अभ्यासक ह्या समितीमध्ये होते, त्यांना घेण्यात आलं होतं. परंतु हरदास कमिटीची जी शिफारस आहे त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे आपल्या विरोधामधले आहेत. त्यापेक्षा जवळपास सगळेचे सगळे मुद्दे आपल्याला अडचणीत आणणारे होते. आणि असं असताना सुद्धा आपली ही जी काही तज्ञ मंडळी होते 3 जण, तर त्या लोकांनी त्या शिफारशीवरती सही केलेलं आहे. ओके. आणि जेव्हा ते शिफारशी बाहेर पडले, तर शिफारशी बाहेर पडल्यानंतर सर आवाज कमी झाला तुमचा आवाज. येतोय? हा आता यायला लागला सर, यायला लागला. ओके. हा. तर ह्या हरदास कमिटी जी आहे, हरदास कमिटीवरती आपले 3 लोक होते. परंतु ह्या लोकांनी त्याच्यावरती सही केले. सगळे मुद्दे आपल्या विरोधात असताना सुद्धा ह्या लोकांनी सही केले. जेव्हा हरदास कमिटीची शिफारशी बाहेर पडले आणि लोक दंगा करायला लागले की बाबा हे सगळे शिफारशी आपल्या विरोधामधले आहेत, मग अशा वेळी त्या लोकांनी काही कारण द्यायला सुरुवात केली की बाबा ही शिफारस खूप गुप्त ठेवले होते, आम्हाला वाचायला दिलेलेच नाही, आम्हाला अंधारात ठेवून आमच्याकडनं सही घेण्यात आलेला आहे, आम्हाला हे माहीतच नव्हतं असली शिफारस होते. अशा पद्धतीने हे बालिश पद्धतीने ही लोकांना उत्तर द्यायला लागले. परंतु लक्षात घ्या, तुम्ही समितीचे सदस्य होता, तुमच्यासाठी गुप्त असण्याचं काही कारणच नाही. कारण तुम्ही त्या समिती सदस्य आहे, तुम्हाला प्रत्येक शब्द वाचायला त्यांनी दिला असणार आहे किंवा द्यायलाच पाहिजे. त्यामुळे आमच्यापासून गुप्त ठेवण्यात आलं होतं हे म्हणणं जे आहे हा पूर्णपणे बालिशपणाचं लक्षण आहे. त्याच्यानंतर आम्हाला वाचायलाच दिलं नाही. अरे वाचायला कसं देत नाही? कारण तुमचे अनेक वेळा मीटिंग झालेले आहेत. कोणते मुद्दे त्याच्यामध्ये घ्यायचे, कोणते मुद्दे नाकारायचे, याच्यावरती अनेक वेळा मीटिंग होऊन सुद्धा आणि त्याचा ड्राफ्ट तुम्हाला दिला जातो की अशा पद्धतीचा अंतिम ड्राफ्ट हे तयार झालेला आहे आणि हे सगळे वाचा, तुमची काय अजून काय त्रुटी असतील, अडचणी असतील तर ती सांगा, असं प्रत्येक कमिटीची ती काम करण्याची पद्धत आहे. पण तुम्ही म्हणता की आम्हाला वाचायलाच दिलं नाही आणि आम्हाला अंधारात ठेवून त्या लोकांनी ही शिफारशी केलेलं आहे, असं हे समितीतले सदस्य केव्हा म्हणतात? हे त्या हरदास कमिटीचे अहवाल बाहेर पडल्यानंतर लोकांच्या पर्यंत हे अहवाल पोहोचला आणि लोक दंगा करायला लागले. हरदास कमिटीची सगळेचे सगळे मुद्दे आपल्या विरोधात आहेत आणि त्यावेळी ही लोक बोलायला लागले. परंतु त्याच्यापूर्वी खरोखर जर ह्यांना अंधारात ठेवून जर समजा त्यांनी सही घेतली असतील तर ह्या लोकांनी सही केल्या लगेच संध्याकाळी झूम मीटिंग घेऊन सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं, आम्हाला दबावाखाली आणून आम्हाला अंधारात ठेवून ह्यांनी सही केलेलं आहे, सही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं आम्ही पण वाचलं नाही, त्यामुळे आम्हाला हे मान्य नाही हरदास कमिटीचा अहवाल, असं ही लोक सांगायला पाहिजे होते. पण त्यांनी काहीही सांगितलं नाही, ह्याच्याबद्दल कोणालाही सांगितलेलं नाही. जेव्हा समितीचे अहवाल बाहेर पडले तेव्हा ही लोक बोलायला लागले, आम्हाला अंधारात ठेवला, असं झालं तसं झालं वगैरे. पण अंधारात ठेवून न वाचता, तुम्हाला वाचायला न देता जर सही घेतली असतील तर तुम्ही लोकांनी मुख्यमंत्र्याकडं, उपमुख्यमंत्र्याकडं, राज्यपालाकडं तक्रार करायला पाहिजे होतं, लेखी तक्रार करायला पाहिजे होतं. मग ह्या समितीच्या विरोधामध्ये तुम्ही कोर्टात जायला पाहिजे होतं की बाबा आम्हाला अंधारात ठेवून हे सगळं केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला हे मान्य नाही. हे कोर्टात तुम्ही जायला पाहिजे होतं. तुम्ही कोर्टातही गेलेलं नाही, कोणाकडे तक्रार सुद्धा केलं नाही. साधं आपल्या समाज बांधवांना, त्या OTSP मधल्या 33 जमातीनं तुम्ही सांगितलं पण नाही
की बाबा आम्हाला फसवून सही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं आम्हाला काही माहीतच नाही, असं तुम्ही लगेच सांगायला पाहिजे होतं. ते सुद्धा सांगितलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ असं की बाबा हे जे आहे ते कुठंतरी गोलमाल केलं गेलेलं आहे. हे कुठंतरी ह्या 33 जमातींना फसवण्यासाठी ह्या सगळ्या आपल्या विरोधामध्ये हे सगळं षडयंत्र आपल्या प्रतिनिधींनी सुद्धा केलं असण्याची दाट शक्यता आहे. नाहीतर ही लोक सांगितले असते. किंवा आज सुद्धा शासन काय म्हणतं, हरदास कमिटीच्या आधारे आम्ही कोर्टामध्ये जाणार आहे. हरदास कमिटीच्या आधारे आम्ही कायद्यामध्ये बदल करणार आहे आणि हे बदल सगळं आपल्या विरोधामध्ये आहे. मग हे सगळं माहीत असताना सुद्धा आज सुद्धा ह्या कमिटीमधले तीनही सदस्य कोर्टामध्ये तक्रार दाखल करायला तयार नाही. कोर्टामध्ये हरदास कमिटीच्या विरोधामध्ये स्टे आणण्यासाठी किंवा ते रद्द करण्यासाठी ही लोक प्रयत्न करत नाही. म्हणजे याचा अर्थ काय आपण समजायचं, बरोबर? परंतु हे सगळ्या बाजूने फसवण्यात आलेले आहे. हे आपल्या एकदम क्लिअर कट लक्षात येतं. त्यांनी काही जरी सांगत असले तरी त्याच्या मागचे गेम हे वेगळे असणार आहे. ओके. ह्यामध्ये काय आहे नेमकं, की ह्यामध्ये हरदास कमिटीने काय सांगितलं आणि आता शासन काय बदल करणार आहे. तर पहिला बदल मित्रांनो असा आहे, वैधता प्रमाणपत्राचे पुनर्विलोकन करणे. पुनर्विलोकन करणे म्हणजे आतापर्यंत तुम्हाला जे काय व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत तर त्या सगळ्या व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची पुनर्चौकशी करणे आणि जर ते दोषी आढळले तर ते रद्द करणे. ह्याला आपण म्हणतो रिव्ह्यू पॉवर किंवा सुमोटो कॅन्सलेशन पॉवर. तर 2000च्या कायद्यामध्ये ही पॉवर्स नाही आहे. एकदा समितीने प्रमाणपत्र दिलं, वैधता प्रमाणपत्र, ते अंतिम असतात आणि त्याला जर चॅलेंज करायचं असेल तर ते हायकोर्टामध्ये जावं लागतं आर्टिकल 226 प्रमाणे. पण एकदा समितीने ते दिलं तर त्याला परत काय करता येत नाही, त्याला रिव्ह्यू करता येत नाही किंवा त्याला कॅन्सल करता येत नाही. ही कायद्यामध्ये तरतूद नव्हती. पण आता त्यांनी काय केलं की हे 2024च्या कायद्यामध्ये ही तरतूद करून घेतायत. पूर्ण तयारी त्यांची झालेली आहे की मग याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे, अनुसूचित जमाती प्रमाणपत्राची वैधता तपासण्यासाठी प्राप्त झालेली प्रकरणे तपासताना तपासणी समितीस सदर दाव्याच्या विरोधामध्ये नोंदी सापडतात. तसेच सदर अर्जदाराने सादर केलेल्या त्यांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांचे वैधता प्रमाणपत्र चुकीच्या नोंदीच्या आधारे निर्गमित करण्यात आल्याचे दिसून येते. अशा प्रकरणामध्ये उक्त अधिनियमात सदर वैधता प्रमाणपत्राची पुनर्तपासणी करण्याची तरतूद नसल्याने सदर वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात अडचणी येतात. तसेच बहुतांश प्रकरणी सदर रक्त नात्यातील वैधता प्रमाणपत्राच्या आधारे अर्जदारास वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबत मान्य न्यायालयाकडून निर्देश प्राप्त होतात. त्यामुळे वैधता प्रमाणपत्राचं पुनर्विलोकनाची तरतूद करणे आवश्यक आहे. म्हणजे यांचं म्हणणं आहे की पूर्वी ज्या व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत तर ते चुकीचे देण्यात आलेले आहेत. दावेला विसंगत असणारे पुरावे सादर करून ह्या लोकांनी ती प्रमाणपत्र घेतलेलं आहे. त्यामुळे ती प्रमाणपत्र पूर्णपणे खोटे आहेत. परंतु ती वैधता मिळाल्यामुळं मान्य हायकोर्ट काय करतं की त्या रक्त नात्यातील वैधताच्या आधारे दुसऱ्यांना, त्यांच्या रक्त नात्यातल्या त्यांच्या मुलांना ती वैधता देण्यासाठी आदेश करतं. त्यामुळे चुकीची व्हॅलिडिटीच्या आधारे बाकीच्या सगळ्यांना व्हॅलिडिटी मिळत आहेत त्या कोर्टाच्या निर्णयामुळे. परंतु 2000च्या कायद्यामध्ये आम्हाला ती रद्द करण्याची तरतूद नाही, रद्द करता येत नाही आणि म्हणून कमिट्यांना ती पॉवर्स देण्यात यावेत. मग कमिट्यांना वाटलं की बाबा अमुकचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे चुकीचं आहे तर ती कमिटी स्वतःहून नोटीस त्याला पाठवेल, सुमोटो पद्धतीने नोटीस पाठवेल आणि त्याची चौकशी लावेल आणि मग त्यानंतर कमिटीला वाटलं की बाबा हे चुकीचं प्रमाणपत्र आहे तर ती कमिटी आपोआपच रद्द करेल आणि रद्द करून त्याची सगळी बेनिफिट्स काढून घेईल. बरोबर.
अशा पद्धतीने ही लोक पडताळणी समित्यांना ते रिव्ह्यू करण्याचं म्हणजे आवाज बारीक झालाय. एक मिनिट, काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता आवाज येत नाहीये. आता येतो का बघा? आता येतो ना? येतोय. येतो. ठीक आहे. तर पडताळणी समित्यांना हे अधिकार ते मागतायत. ओके, परंतु ह्याचे परिणाम काय होणार आहे तुम्हाला मी एक सांगतो. ह्याचे परिणाम जे आहे, माझे स्क्रीन दिसतंय ना? कोणतं Yes, sir. सांगा. दिसतोय. हा, ठीक आहे. तर ह्याचे परिणाम काय होणार सांगतो. तर पडताळणी समित्यांना रिव्ह्यू पॉवर दिलं किंवा सुमोटो कॅन्सलेशनचं पॉवर देण्यात आलं तर काय होईल, ओटीएसपी मधले 33 ते 33 जमातींची ती वाट लावणार आहे. कारण का, तर तुम्हाला माहित आहे की कोळी जे आहे, कोळी नोंदी ते कायद्याने पूर्वी झालेले आहेत आणि कोळी नोंदी असलं तर ऍक्च्युली ही लोक महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी आहेत. पण कमिट्या ही वास्तव बघत नाही. कमिट्या पूर्वी काय झालं इंग्रज काळामध्ये ते बघत नाही. ते म्हणतात आता तुमची नोंदी महादेव कोळी आहे का सांगा, कोळी महादेव आहे का सांगा. तुमची नोंदी जर कोळी महादेव नसेल आणि तुमची नोंदी कोळी असेल तर तुम्ही चुकीचे प्रमाणपत्र घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचं कुणीतरी त्यांचा ऑडिओ बंद करावं. कोण जॉईन झाले बघा जरासं, जे को होस्ट आहेत ना, जरा प्लीज बघा, लक्ष द्या, माझं कॉन्सन्ट्रेशन भंग व्हायला नको. तर ते काय म्हणतात, इंग्रज काळामध्ये काय झाले ते झाले, तुमचे कायदे काय होते, सेन्सस डिपार्टमेंटचे आदेश काय होते, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही देणं नाही, पण तुमचे पणजोबाची नोंदी कोळी झालेत ना, विषय संपला. त्यामुळे तुम्ही जे कोळी महादेव सर्टिफिकेट घेतलेले ते बोगस आहे, त्यामुळे तुमचं आम्ही रद्द करणार. म्हणून ओटीएसपी मधले सगळ्या कोळ्यांची सर्टिफिकेट रद्द होणार. एक, त्याच्यानंतर हलवा आणि कोष्टी, ह्याच्यामध्ये काय झालं, ऍक्च्युली ही लोक हलवा आहेत पण ही लोक कोष्टीचे व्यवसाय करत असल्यामुळं त्या व्यवसायावरनं त्यांच्या नोंदी कोष्टी झालेल्या, त्याकडे चुकीच्या नोंदी झालेल्या लोकांचे. पण हे आत्ताचे पडताळणी समिती बघत नाही, ते चुकीचे झाले बरोबर झाले हे बघत नाही, प्रॅक्टिकली नेमकं काय झालं हे बघत नाही. ते एकच म्हणतात तुमची नोंदी कोष्टी आहे, जुन्या नोंदी, आणि तुम्ही हलवाची सर्टिफिकेट घेतलेलं आहे, त्यामुळे दाव्याच्या विरोधामध्ये ही नोंदी आहे, कॉन्ट्रा एंट्री आहे, आणि त्यामुळे आम्ही तुमचं प्रमाणपत्र रद्द करणार. त्यामुळे हलवाची सगळीचे सगळे प्रमाणपत्र रद्द होतील. महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळ्यांची सगळी प्रमाणपत्र रद्द होतील. आणि त्याच्यानंतर ठाकूर बद्दल सुद्धा तेच झालेलं आहे. ठाकूरची जे आहे त्यांचे बरेचशा नोंदी हे भाट म्हणून पण आढळतात, काही कारणाने त्यांची नोंदी भाट म्हणून पण आढळतात, जुन्या नोंदी, आणि हे म्हणतात की तुमची नोंदी भाट आहेत आणि तुम्ही लोक ठाकूरची अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र घेतलेलं आहे, त्यामुळे ही कॉन्ट्रा एंट्री आहे, त्यामुळे तुमचे वैधता प्रमाणपत्र आम्ही रद्द करतो, कारण तुम्ही फसवून घेतलेलं आहे, तुम्ही सप्रेशन करून घेतलेलं आहे. तुम्ही कोळी नोंदी किंवा तुम्ही भाट नोंदी किंवा तुम्ही कोष्टी नोंदी हे लपवलेलं आहे आणि लपवून तत्कालीन पडताळणी समितीकडनं चुकीची वैधता प्रमाणपत्र घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुमचे सगळेचे सगळे प्रमाणपत्र आम्ही रद्द करतो. तर ह्या पद्धतीने हे सगळं होणार आहे. आणि म्हणून जे का 33 जमाती आहे ओटीएसपी मधले, तर हा एका तरतुदीमुळं कमिट्यांना रिव्ह्यू पॉवर दिल्यामुळं हे सगळेचे सगळे वैधता प्रमाणपत्र हे तत्काळ ते रद्द होणार आहे, त्याला काही ऑब्जेक्शनच नाही, तत्काळ रद्द होणार आहे. ओके, म्हणून हे अतिशय धोका आहे. आपले सगळ्यांचे नोकऱ्या तर जाणारच, कारण का त्याला काय करणार, रद्द करणार, आणि मग 2017चा जो बहिराचा केस होता तो लागू करणार, आणि जर खोटे सर्टिफिकेट आढळले तर त्यांची नोकरी घालवा, त्यांना दंड करा, त्यांनी घेतलेले लाभ परत काढून घ्या, ह्या सगळ्या गोष्टी तिथं लागू करणार आणि मग सगळ्यांची वाट लावणार. ही प्रोसेस त्यांचं चालू आहे. परंतु लक्षात घ्या, हे फक्त आपलंच होतं असं नाही, तर ह्याच्यामध्ये जे टीएसपी क्षेत्रातील लोक आहेत
टीएसपी क्षेत्रातील लोक सुद्धा ह्याच्यामध्ये भरडले जाणार आहेत. टीएसपी क्षेत्रातील आज आमदारांना खूप आनंद वाटतोय. आज टीएसपी क्षेत्रातील संघटनेला आनंद वाटतोय की असं जर कायदा झाला तर ओटीएसपी क्षेत्रातले सगळेचे सगळे निघून जातील. परंतु मित्रांनो, टीएसपी क्षेत्रातील लोकांची सुद्धा वाट लागणार आहे. कारण का, टीएसपी क्षेत्रामध्ये सुद्धा लक्षात घ्या की कोळी नोंदीवरनं कोळी महादेव सर्टिफिकेट घेण्यात आलेलं आहे. हे सगळे जे काय आमदार आहेत, हे सगळे जे काय लोक आहेत, विद्यार्थी आहेत, नोकरदार आहेत टीएसपी क्षेत्रातले, हे सगळेचे सगळ्यांची नोंदी कोळीच आहेत. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी लिहिण्याचे आदेश होते, म्हणून ह्यांची नोंदी कोळी आहे. आणि म्हणून पडताळणी समिती ठीक आहे, पडताळणी समिती त्यांचे काय करणार नाही, परंतु पडताळणी समित्यांच्या निकालाच्या विरोधामध्ये आपण जर कोर्टामध्ये गेलो तर कोर्ट सरळ सरळ ते कायदा बघणार. कायद्यामध्ये का आहे बाबा, कॉन्ट्रा एंट्री असेल तर ती चुकीची प्रमाणपत्र असं समजायचं. मग आता तुम्ही ह्यांना काय दिलं, कोळी महादेव दिलं, मग त्याची 1950 पूर्वीची काय नोंद आहे, कोळी आहे, मग कॉन्ट्रा एंट्री झाला ना ते, मग त्याची रद्द करा. हे आदेश कोर्टाकडनं होणार. पडताळणी समित्या ओटीएसपी क्षेत्रातील लोकांची प्रमाणपत्र अवैध करणार आणि आपण काय करणार, टीएसपी क्षेत्रातील लोकांचे विरुद्ध आपण कोर्टामध्ये जाणार आणि कोर्ट त्यांचे, कारण कायद्यामध्येच आहे ना, कॉन्ट्रा एंट्री सापडले की त्यांचे प्रमाणपत्र अवैध करायचे, कायद्यामध्येच आहे. आणि कायद्यामध्ये असल्यामुळं त्या सगळ्यांचे काय होणार आहे, वाट लागणार आहे. तुम्हाला कसं होणार आहे मी सांगतो. ह्यामध्ये लक्षात घ्या, ह्यामध्ये कोळी नोंदी असताना कोळी महादेव त्या लोकांनी घेतलेल्या आहे. आंध नोंदी आहेत ह्या लोकांची, 1950 पूर्वीची नोंदी आंध आहेत, पण त्यांनी अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये अंध आहे तर अंध सर्टिफिकेट घेतलेलं आहे. ही लोक सगळे अंध उडणार. आणि दुसरं, परवा एक निकाल लागलेले मागे एक 5-6 महिन्यापूर्वी की अंध लोक ही अनुसूचित जमातीमध्ये येत नाही असा निकाल लागलेला आहे आणि 3 जजनी तो निकाल दिलेला आहे. त्यामुळं त्या निकालाच्या आधारे आपण काय करू शकतो, हे सगळे अंध लोकांची वाट लावू शकतो. अंधांच्या विरुद्ध जर आपण गेलो, हे 2024च्या कायद्यानुसार आणि त्या हायकोर्टाच्या जजमेंट अनुसार अंध लोक हे कशामध्ये येत नाही, एसटी मध्ये येत नाही, तर सगळे अंधांची सर्टिफिकेट रद्द करा, तर हे सगळे अंध घरी बसतील. कारण का, तर हे कॉन्ट्रा एंट्री आहे. अंध हा शब्द वेगळा आहे, अंध हे शब्द वेगळा आहे. रीड ॲज इट इज प्रमाणे हे अंध आणि अंध हे बसत नाही. त्यामुळे ती सगळेचे सगळे अंध हे आंधळे होतील, घरी जातील. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, प्रधान आणि परधान. ऍक्च्युअली लिस्टमध्ये परधान आहे, अनुसूचित जमातीची यादीमध्ये परधान आहे, पण हे प्रधान लोकांनी परधानचे सर्टिफिकेट घेतलेलं आहे. हे परधान जे आहे हे ओबीसीतली जाती आहे. झारखंडमध्ये ओबीसी मध्ये आहे प्रधान, पण ह्या प्रधान लोकांनी महाराष्ट्रामध्ये येऊन परधानचं सर्टिफिकेट घेतलेलं आहे. त्यामुळे रीड ॲज इट इज प्रमाणे हे कॉन्ट्रा एंट्री ठरतं. त्यामुळं हे जे प्रधान लोक आहेत, हे प्रधान हे सगळे घरी बसणार आहेत. कारण का, 2024च्या कायद्याप्रमाणे जर कॉन्ट्रा एंट्री सापडले की व्हॅलिडिटी रद्द करता येतं. हे तरतूद जर झाले तर त्या तरतूदच्या आधारे आपण जर कोर्टामध्ये गेलो, आपण जर कोर्टाला सांगितलं की बाबा प्रधान हे एसटीच्या यादीमध्ये आहे आणि ह्यांच्या नोंदी प्रधान आहेत आणि म्हणून प्रधान हे रद्द करा, असं जर आपण गेलो. आवाज यायला लागला सर तुमचा. हा, एकच मिनिट. हा, आवाज कमी येत असेल तर मला सांगत चला. बघा, आता येतोय? आता येतो. हा, ठीक आहे. तर हे जे अंध पण घरी जाणार, त्याच्यानंतर प्रधान पण घरी जाणार. कारण अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये प्रधान आहे आणि हे लोक प्रधान, ह्यांची नोंदी प्रधान आहे. हे झारखंड मधले ओबीसीतले लोक आहेत हे सगळे. त्याच्यामुळे हे सगळे लोक घरी जाणार आपण जर कोर्टामध्ये गेलो तर. त्यानंतर भिल्ल लोक, ह्या भिल्ल लोकांची नोंदी ज्या आहेत ना, भिल्ल लोकांची पूर्वीच्या नोंदी भिलाल म्हणून आहेत.
किंवा काही लोकांची नाईक म्हणून आहेत. तर भिल लोक सुद्धा ह्या 2024च्या कायद्यानुसार ते सुद्धा घरी बसणार, कारण का त्यांची नोंदी कॉन्ट्रा एंट्री आहेत. त्याचप्रमाणे गोंड राजगोंड ह्याही लोकांची जुन्या नोंदी बुरुड आहेत. काही लोकांची बुरुड आहेत, काही लोकांची गोंड आहेत. तर हे सुद्धा टिकणार नाही 2024च्या कायद्यानुसार किंवा मिलिंद कटोरेच्या निकालानुसार हे सुद्धा घरी बसणार. त्याच्यानंतर पाडवी लोकांची कुणबी आहेत. त्यानंतर आवाज सर. हा सर क्लिअर आहे आवाज. नेटवर्क तुमचं नसेल धोंडगे सर. आवाज क्लिअर आहे. ज्यांना रेंज नाही त्यांना प्रॉब्लेम असेल. सरांचा आवाज येतोय बरोबर. माझा आवाज येतो बाकीच्यांना? यस यस येतो आवाज येतो. येतोय सर बाकीच्यांना आवाज तुमचा एकदम परफेक्ट आहे. हा मग बाकीच्याने प्लीज आपापलं हे बघून घ्या. हा ठीक आहे. तर इथं पाडवी लोकांची नोंदी कुणबी आहेत आणि त्यामुळं ते सुद्धा लोक ह्याच्यामध्ये टिकणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. पाडवी लोक सुद्धा ह्यामध्ये टिकणार नाहीत. त्यांची सुद्धा रजपूत गावित लोकांचे बरेचसे रजपूत म्हणून नोंदी आहेत. आवरा लोकांची पवार आणि नाईक म्हणून नोंदी आहेत. कोकणा लोकांची नोंदी कुणबी आहेत. कुणबी कोकणा म्हणून आहेत काही लोकांची. त्यामुळे हे 2001चा कायदा जर झाला, समजा 2024चा कायदा जर झाला आणि रिव्ह्यू पॉवर देण्यात आलं, तर मात्र काय होईल, तर पडताळणी समित्या आपल्या सगळ्या जमातींची वाट लावतील आणि आपण लोक ते राहिलेले 16-17 जमातींची कोर्टामध्ये जाऊन वाट लावू. तर अशा पद्धतीने अनुसूचित जमातीमधील 45च्या 45 जमाती रिकामा होणार आहे. एकही जमाती तिथं राहत नाही, कारण एकाचही नोंदी व्यवस्थित नाही आहे. मग ह्यामध्ये श्रीमंत कोण होणार, तर पडताळणी समिती होणार. पडताळणी समिती दोघांना पण भीती दाखवणार, तुझी प्रमाणपत्र रद्द करणार नाहीतर पैसे दे. ह्या पद्धतीने पडताळणी समिती हे श्रीमंत होणार. आणि आता OTSP मधली लोक अडचणीत आहेत, पण उद्या TSP मधली सुद्धा लोक अडचणीत येणार आहेत. हे त्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर अजून एक ही लोक काय बदल करतात, अपील प्राधिकरण, अपीलीय प्राधिकरण करणार आहे. अपीलीय प्राधिकरण म्हणजे काय, तर ह्यांचं काय म्हणणं आहे बघा, की सद्यस्थितीत उक्त अधिनियमात समितीच्या आदेशाविरुद्ध केवळ उच्च न्यायालयात अपील करण्याची तरतूद आहे. त्यामुळे सद्यस्थितीत समितीविरुद्ध मोठ्या प्रमाणात न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच सशर्त ऍक्च्युअली वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात ऑडिओ बंद करा करण्यात न्यायालयाचे आदेश प्राप्त होत आहेत. त्यामुळे या संदर्भात माननीय हरदा समितीने शिफारस केल्यानुसार उच्च न्यायालयापूर्वी अपिली अधिकारी गठीत करणे. तर ह्यांचं काय म्हणणं आहे, आता सध्या 2000च्या कायद्यामध्ये पडताळणी समित्यांनी जर एकदा इन्व्हेरिट केलं तर त्याला फक्त हायकोर्टामध्ये जाण्याची तरतूद आहे. पण हायकोर्टामध्ये गेले तर हायकोर्टामध्ये एकतर वेळ लागतो आणि त्या अर्जदारांना न्याय मिळत नाही. त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये गेले तर हायकोर्ट काय करतं की बाबा कंडिशनल व्हॅलिडिटी देतं, कंडिशनल व्हॅलिडिटी. आणि म्हणून त्यांनी काय केलं, अर्जदारांना सुलभपणे आणि लवकरात लवकर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, ह्या कारणासाठी आम्ही काय करतो, हायकोर्टापूर्वी एक अपिलीय अधिकारी नेमतो. बरोबर, अपिलीय अधिकारी नेमतो. जर समजा पडताळणी समितीचा निकाल जर अर्जदाराला चुकीचं आहे असं वाटलं तर अर्जदाराने काय करायचं, त्या अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील करायचं. या अपिलीय अधिकाऱ्याला किती वेळ दिलेला आहे, तर अपिलीय अधिकाऱ्याला 3 महिन्याची कालावधी दिलेला आहे. 3 महिन्याची कालावधी दिलेला आहे की त्याने त्याच्यावरती निर्णय घ्यायचा. बरोबर, त्याने त्याच्यावर निर्णय घ्यायचा. आपल्याला वाटतं अरे हे तर फार चांगलं आहे, कारण हायकोर्टामध्ये 1.5 लाख रुपये आपले जातात, ते पैसे वाचणार. त्यानंतर हायकोर्टामध्ये निकाल लवकर लागत नाही, ती वेळ आपला वाचणार. ओके. त्यामुळे अपिलीय अधिकाऱ्याकडे आपण जर गेलो
तर 3 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला निकाल मिळेल असं आपल्याला वाटतं. तर मित्रांनो, हे अपिली अधिकारी कोण असणार आहे? तर त्यांचेच पै पाहुणे असणार आहेत. त्या पडताळणी समितीवाल्यांचे किंवा त्या TSP मधल्या लोकांचे पै पाहुणे त्यांचेच असणार आहे अधिकारी. हे अपिली अधिकारी कशासाठी नेमण्यात आलेले आहे? तर त्याची कारण 2-3 आहेत. एक तर टाइमपास करायचा, म्हणजे MBBS ची मुलांना तत्काळ त्यांना काय लागतं बघा, सर्टिफिकेट लागतो. त्यावेळी अनेक MBBS ची मुलं वंचित राहिले, कारण का पडताळणी समितीने वेळेत व्हॅलिडिटी दिलंच नाही. सर बरोबर. आवाज थोडा येतो. हा, हे बघा, माझा आवाज एकदम बरोबर आहे सर. तुम्ही बघा आवाज. आहे आवाज आहे सरांचा बरोबर आहे. हा, बंद करा तुमचं ढोंगे सर. माझा आवाज एकदम क्लिअर आहे. तर हे टाइमपास करायचा, म्हणजे OTSP मुलांना MBBS ला ऍडमिशन मिळालं नको, इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं नको, ह्याच्यासाठी फक्त टाइमपास करणे. कारण ह्यांना 3 महिने दिलेले आहे. तर हे 3 महिने काय करणार लोक? MBBS ची ऍडमिशन होईपर्यंत. आता समजा MBBS ची ऍडमिशन पुढच्या 2 महिन्यामध्ये आहे, मग हे काय करणार? 1 महिना असताना पडताळणी समित्या अवैध करणार प्रकरण, अजून 1 महिना आहे अवैध करणार. मग अवैध केलं की त्या मुलाला काय करावं लागणार? अपील अधिकारीकडे जायला पाहिजे. आणि अपील अधिकारी काय करणार की मग मी सखोल अभ्यास करतो म्हणून तो 3 महिने घेणार. मग तोपर्यंत तुमची MBBS ची ऍडमिशन निघून जातात. आणि मग MBBS ची ऍडमिशन निघून गेलं तर हा तुमचं प्रकरण अवैध करणार. मग अवैध केल्यानंतर मग तुम्ही हायकोर्टामध्ये जाणार. म्हणजे तुमचे पैसे हे जाणारच आहेत, प्लस तुमचं आणखीन 3 महिने वेळ हे जाणार आहे. हा सगळं कशासाठी चालू आहे? तुम्ही आता काय करता? पडताळणी समिती अवैध केल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही कोर्टात जाता आणि लगेच कोर्ट काय करतं? त्याच दिवशी वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी आदेश देतं. आणि त्या दिवशी आदेश मिळाल्यामुळे त्या मुलाला MBBS ला ऍडमिशन मिळतो. पण हे त्यांना थांबवायचं आहे. त्यांना काय करायचं? मध्ये ह्या अपिली अधिकाऱ्याला आणायचा आणि अपिली अधिकाऱ्याने 3 महिने टाइमपास करायचा आणि तोपर्यंत सगळी प्रोसिजर होऊन जाईल. आणि सगळं प्रोसिजर झालं तर मग ह्यांचा इनव्हॅलिड म्हणून आदेश द्यायचा आणि पुन्हा त्याला जावं तुम्ही कोर्टात म्हणायचं. तर ह्यासाठी ह्या लोकांनी काय केलं? फक्त टाइमपास करून कुणालाही ऍडमिशन मिळू नये ह्याच्यासाठी ह्या लोकांनी हे केलेलं षडयंत्र आहे. आणि यामुळे काय होणार आहे की तुमचे समजा एकतर तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही, तुम्ही शिक्षणापासून वंचित राहणार आहे. त्याच्यामुळे समजा तुम्ही नोकरीला अर्ज केला असेल आणि नोकरीची मुलाखत आहे, मुलाखतीला कंपल्सरी व्हॅलिडिटी पाहिजे, तर ह्या 3 महिने तुमची जाणार. त्यामुळे मुलाखत झाल्यानंतर तुम्हाला आदेश मिळणार, त्यामुळे तुम्ही नोकरीला मुकणार आहे. समजा उद्या इलेक्शन मध्ये फॉर्म भरायचा आपल्याला आणि तिथं 2 महिने समजा कालावधी आहे व्हॅलिडिटी सादर करण्यासाठी आणि हे लोक तुमचे 3 महिने खाणार. म्हणजे इलेक्शनचं पण प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडिटी देणार किंवा नाकारणार आणि त्यानंतर तुम्ही कोर्टात जाणार आणि कोर्टात गेलं तर काही फायदा होणार नाही. तर ह्यासाठी ह्या लोकांनी काय केलं? अपिलीय अधिकारी नेमण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि हे अतिशय डेंजर आहे. ह्याचा परिणाम TSPतल्या लोकांचा होत नाही, कारण TSPतल्या लोकांना त्यांनी विदिन टाइम मध्ये ती व्हॅलिडिटी देतात. त्यामुळे त्यांना अपीलकडे जायची गरजच नाही, अपीलचा काही संबंधच येत नाही. पण अपील अधिकाऱ्याचा संबंध आपल्याशी येतो आणि आपले 3 महिने वाया जातात आणि आपली सगळी प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर मग आपण कोर्टात जातो, त्यानंतर ते निकाल लागणार, तोपर्यंत सगळं संपलेलं असतं. म्हणून मित्रांनो, ही अतिशय डेंजर आहे. ओके. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक तरतूद केलेलं आहे, तर ते म्हणजे काय? दंडाची रक्कम वाढवणे. बघा काय झालं? तसेच उक्त अधिनियमात जात प्रमाणपत्र अवैध झाल्यास 2000 ते 20,000 इतकी दंडाची तरतूद आहे. सदर दंडाच्या रकमा या सन 2000 मध्ये निश्चित करण्यात आल्या असून त्यात वाढ करणे गरजेचं आहे. तसेच सद्यस्थितीत अधिनियमामध्ये संबंधिताविरुद्ध आवाज येत नाही सर. आवाज येत नाही.
आवाज येत नाही सर. आता येतो का बघा? येतो येतो. येतोय. हा ठीक आहे. तुमचा ऑडिओ प्लीज बंद करा सगळ्यांनी. तर इथं अजून एक त्यांनी काय केलं बघा, की बाबा आत्ता सध्या 2000 ते 20,000 दंड आहे. जर प्रमाणपत्र अवैध ठरलं तर 2000 ते 20,000 दंड करण्याची तरतूद आहे कायद्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे FIR दाखल करायची तरतूद नाही आहे. बरोबर. आता ही लोक काय करणार आहे, जर समजा एखाद्याचे प्रमाणपत्र अवैध ठरलं तर त्याला 50,000 रुपये दंड आकारणार आहे. त्याला 50,000 रुपये दंड आणि त्याचबरोबर ती FIR दाखल करणार, म्हणजे फौजदारी गुन्हे तुमच्यावरती दाखल करणार. बरोबर. मग ह्यामुळे काय होतं, एक तर तुम्हाला ते बोगस म्हणून शिक्का मारणार आणि तुमच्याकडनं 50,000 रुपये दंड काढून घेणार आणि पोलीस कंप्लेंट करणार आणि FIR दाखल करणार. ओके. आणि एकदा FIR दाखल केलं तर तुम्ही कोर्टामध्ये सुद्धा मी ओरिजिनल आहे हे सिद्ध करताच येत नाही. कारण प्रत्येकाची एंट्री कॉन्ट्रा एंट्री आहे. त्या काळी कोळी नोंदी झालेलीच आहे, त्या काळी कोष्ठी झालेलीच आहे, त्या काळी आणखीन वेगवेगळ्या नोंदी झालेल्या आहे. त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे कोर्टामध्ये बाबा मी बोगस नाही हे सिद्ध करताच येत नाही. आणि नाही आलं तर ते FIRच्या आदेशाप्रमाणे तुमच्यावर फौजदारी होईल आणि त्यानंतर जेलमध्ये आपल्याला जावं लागेल. कारण 2 वर्षाची कैद आहे, जेलमध्ये हे जावं लागणार. तर अशा पद्धतीचे ह्या लोकांनी काय केलं, FIR करून जेलमध्ये पाठवण्याची तरतूद या लोकांनी केलेल्या आहे. ह्याच्यामुळे काय होणार आहे, एक तर आपल्यावरती विपरीत परिणाम होणारच आहे. त्यानंतर भीतीपोटी आपले लोक अर्जच करायचं बंद करणार. ते म्हणणार आता 50,000 रुपये दंड होणार, FIR होणार, जेल होणार. त्यामुळे काय खरं असो खोटं असो सोडून द्या विषय आणि आपण काय त्या नादी लागायचं नाही. म्हणून लोक कोणीही अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखलच करणार नाही. आपोआपच बंद होऊन जाईल. आता सुद्धा लोक दाखल करतच नाही, पण हा असं जर कायद्यामध्ये झालं तर ही करणारच नाही. आणि त्यानंतर प्रांताला सुद्धा शिक्षा होणार आहे. या कायद्यामध्ये प्रांताला शिक्षा करण्याची तरतूद आहेच ऑलरेडी, पण त्यांचे सुद्धा दंड वाढवणार आहे. आणि त्यामुळे प्रांत काय वाटेल ते झालं तरी आता 1-2 तरी मिळतात प्रमाणपत्र, त्यानंतर प्रांत एक सुद्धा प्रमाणपत्र कोणाला देणार नाही, ही परिस्थिती होणार आहे. आणि त्याच्यामुळं आपलं काय होणार बघ, की आपले विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार. कोणाला माझा आवाज ऐकू येतो का बघा, आवाज ऐकू येतो का सांगा. आवाज येतो ना? हा ठीक आहे ठीक आहे. हा स्क्रीन दिसतो ना? हा ठीक आहे. तर ह्याचा परिणाम काय होणार, तर हे परिणाम असा होणार की एकतर आपल्या मुलांना इथून पुढे भविष्यामध्ये आपली मुलं कधीही MBBS सारख्या इंजिनिअरिंग सारख्या वरच्या लेवलच्या कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही. आपल्या मुलांची तेवढी कुवत नाही. त्यामुळे डॉक्टर होणे, IAS होणे हा सगळं बंद होईल. त्यानंतर नोकऱ्या सहजासहजी लागणार नाही, कारण ते SBC आज ना उद्या उडणारच आहे. आज ना उद्या SBC उडालं आणि तुम्ही ST मधून पण गेला, SBC मधून पण गेला, मग तुम्हाला ओपन मधून फाईट करावं लागणार आणि त्यामुळे तुम्ही ओपन मधून फाईट करू शकत नाही. म्हणजेच इथून पुढे जवळपास नोकऱ्या मिळणारच नाही आपल्या लोकांना. ओके. त्याच्यानंतर काय होईल, तर त्याच्यानंतर की तुम्ही राजकारणामध्ये अनुसूचित जमातीसाठी काही तरतूद असतात, तर ही तरतूद सुद्धा म्हणजे कुठं जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या सगळ्या गोष्टी असतात. आरक्षणामधून सरपंच होता येतं, पण ते सुद्धा आपल्याला होता येणार नाही. म्हणजे आपली मुलं डॉक्टर होणार नाही, IAS अधिकारी होणार नाही, इंजिनियर होणार नाही किंवा नोकरीला आता कोणालाही मिळणार नाही. आणि दुसरं, ज्यांच्याकडे ऑलरेडी व्हॅलिडिटी आहे ती लोक, त्यांना दंड होणार 50,000 रुपये, ती लोक जेलमध्ये जाऊन बसणार आणि तुम्हाला राजकारणामध्ये भाग घेता येत नाही. म्हणजे सगळ्या बाजूने तुमची नाकेबंदी होऊन जाईल ह्या कायद्यामुळं. ओके. तर हे अतिशय
डेंजर अशा पद्धतीचा हा कायदा आहे, तर हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय होईल, तर अजून एक त्यांनी तरतूद केलेलं आहे, समितीच्या सदस्यांना संरक्षण देणे. कित्येक वेळेस न्यायालयामार्फत समिती सदस्यांना दंड लावला जातो. अशा प्रकरणी समितीच्या सदस्यांना संरक्षण मिळण्याच्या उद्देशाने कायद्यात तरतूद करणे. लक्षात घ्या, म्हणजे आता जर त्यांनी चुकीचे प्रमाणपत्र दिलं तर काय होतंय की कोर्ट त्यांना दंड करतो. अनेक वेळा त्यांना दंड केलेला आहे, 50-60% दंड झालेले आहेत. काही वेळा तर कोर्ट तुम्हाला जेलमध्ये पाठवतो, तुम्हाला अक्कल नाही, तुम्ही डोकं चालवत नाही, असं सुद्धा म्हणलेलं आहे. काही वेळा त्यांच्याकडनं 50,000 1,00,000 असे दंड सुद्धा लावलेले आहेत. हे सगळं झालेलं आहे. परंतु ही लोक म्हणतात की ते दंड, कोर्ट आम्हाला दंड करत असल्यामुळं आम्हाला काहीच करता येत नाहीये. बरोबर, आम्हाला काहीच करता येत नाही, आणि म्हणून काय करा की तुम्ही आम्हाला जजेस प्रोटेक्शन ऍक्ट लागू करा. जजेस प्रोटेक्शन ऍक्ट म्हणजे काय, एखादा जजने चुकीचा जरी निर्णय दिला तरी त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याची तरतूद नाही. समजा जिल्हा न्यायाधीशाने काही चुकीचा निर्णय दिला आणि ते हायकोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध निकाल गेला, जिल्हा न्यायाधीशाच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये निकाल गेला, तर त्या जिल्हा न्यायाधीशाला शिक्षा होत नाही. समजा हायकोर्टाच्या न्यायाधीशाने चुकीचा निर्णय दिला आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल त्याच्या विरोधामध्ये गेला, तर सुप्रीम कोर्टाचे जे माननीय जज लोक असतात तर त्यांना शिक्षा होत नाही, कारण का त्यांना जजेस प्रोटेक्शन ऍक्ट लागू आहे. जर एखादा निर्णय चुकीचा जरी झाला तर कुठल्याही जजेसवरती ते होत नाही. मग ह्या लोकांचं म्हणणं काय, आम्ही सुद्धा क्वाशी ज्युडिशियल आहे, आम्ही अर्ध न्यायिक आहे, आम्ही सुद्धा एक प्रकारचा जज आहे, आणि त्यामुळं आम्हाला जजेस प्रोटेक्शन ऍक्ट लागू करा. जर आमच्याकडनं चुकीचे निर्णय जरी झाले तरी आम्हाला काय करू नका की आम्हाला दंड करू नका, आम्हाला शिक्षा करू नका. मग ह्याच्यामुळे काय होणार आहे बघा, म्हणजे हे कायद्यामध्येच तरतूद करणार आहे, ते शिक्षा करायचंच नाही कोर्टाने. कोर्टाने पडताळणी समितीने शिक्षा करायची नाही, ते काही निर्णय देऊ दे, पण कोर्टाने त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचं नाही, त्यांना शिक्षा करायची नाही. मग ह्याच्यामुळे काय होणार आहे बघा, ह्यामुळं की ही लोक बिनधास्त वागायला लागतील. कुणाची भीती राहणार नाही त्यांना, ना कोर्टाची भीती राहते, ना आणखीन कुठल्या मुख्यमंत्री राज्यपाल कोणाची भीती राहणार नाही. ते म्हणणार हम करे सो कायदा, आम्ही जे म्हणेल ते पूर्व दिशा. मग तुम्हाला म्हटलं तरी तुम्ही बोगस आहे तर बोगसच, किती पुरावे तुम्ही दाखवा, ते म्हणणार हे चालीरीती चुकीचे आहेत. जरी समजा उद्या जर समजा एखाद्याकडे सगळे काही पुरावे असतील 1950 पूर्वीचे, तरी ते म्हणणार त्याला इनव्हॅलिड करणार आणि ते म्हणणार ह्याची चालीरीती जुळत नाही, आणि हे जे काही त्यांनी पुरावे आणलेले ते मॅन्युप्युलेटेड आहे. बरोबर, आवाज कमी झाला. आवाज कमी झाला. हा, तर ऐकू येतं का बघा, आता येतं ना? हो हो. हा हा, ठीक आहे. तर ह्यांना पूर्ण अधिकार मिळणार आहे. हे पूर्ण अधिकार मिळाल्यामुळं ही लोक हम करे सो कायदा करतील, सगळ्यांची वाट लावतील, आणि ही लोक टीएसपी आणि ओटीएसपी दोन्हीकडनं नंतर काय होणार, त्यांना आपणच राजे आता सध्या, त्यामुळे कुणाची ऐकायची गरज नाही. मग टीएसपी मधल्या लोकांना सुद्धा ती भीती दाखवतील. ते म्हणतील तुमची कोळी नोंदी आहे, आम्ही तुमची इन्व्हॅलिड करू, नाहीतर आम्हाला पैसे द्या. अशा पद्धतीने टीएसपी मधल्या लोकांची सुद्धा ही लोक वाट लावतील, आणि फक्त मालामाल कोण होणार आहे, पडताळणी समित्या मालामाल होणार आहे. पडताळणी समित्या दोन्ही बाजूने पैसे घेऊन ती श्रीमंत होणार, आणि दोन्ही बाजूच्या हे जे काय अनुसूचित जमातीचे लोक आहे त्या सगळ्यांची वाट लावणार आणि त्यांचं नुकसान करणार. खरं म्हणजे इथं पडताळणी समित्यांना शिक्षेची तरतूद असायला पाहिजे होती ह्या कायद्यामध्ये, मग ते व्यवस्थितपणे वागले असते. पण उलट आता काय व्हायला लागलं की पडताळणी समित्यांनाच प्रोटेक्शन द्यायला लागले. त्यामुळं ते पूर्णपणे हे आदिवासी आमदार जे आहेत ना हे चुकीचे करायला लागले. त्यांना माहित नाही आमच्या नोंदी सुद्धा चुकीच्या आहेत. जर उद्या ह्या पडताळणी समित्यांना पूर्ण आपण अधिकार दिलो, पडताळणी समित्या आमच्याही सुद्धा मागे लागतील. आता खोसकर साहेब म्हणा
त्यांची कोळी नोंदी आहे. त्याच्यानंतर समजा तुमचे आमदार लमाटे म्हणा, त्यांची नोंदी कोळी आहेत. त्यांच्यानंतर बघा तुमचे मधुकर पिचड म्हणा, त्यांची नोंदी कोळी आहेत. तर ह्यांचेच मागे ती लोक लागतील आणि ह्यांच्याकडनंच पैसे काढून घेतील. तर ह्या लोकांच्या लक्षात येत नाही. उद्या साप हे विषारी असतं, तुम्ही किती दूध पाजवा, एक दिवस तुम्हाला चावणार आणि तुम्ही विषारी सापाला दूध पाजवायला निघालेले आहे हे ओटीएसपीतले लोकांच्या लक्षात येणार. ओके. त्याच्यानंतर बघा अजून एक काय तरतूद करणार आहे ते, तर ही तरतूद करणार आहे की बाबा ही तातडीने हे लागू करायचं. उपरोक्त सुधारणा ह्या तातडीने होणे गरजेचं आहे. मात्र सद्यस्थितीत विधान मंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने उक्त सुधारणा तातडीने करण्याच्या दृष्टीने माननीय राज्यपालांच्या सहीने हे निर्गमित करणे, आदेश निर्गमित करणे. तो बघा ही लोक काय करतात आता सध्या, ती तातडीने का करतात, तर आता आचारसंहिता लागू होणार. आचारसंहिता लागल्यानंतर इलेक्शन होणार. इलेक्शन होऊन झाल्यानंतर 3 ते 4 महिन्यामध्ये हे शासन स्थापित होणार. बरोबर. मग कायद्यामध्ये तरतूद काय आहे, जर समजा विधानसभा आणि विधान परिषद जर अस्तित्वात नसेल तर तुम्ही अर्जंटमध्ये काही जर कायदे करत असतील तर राज्यपालांच्या सहीने हे कायदा करता येतो. मग आता हेच ते दाखवतात तर विधानसभा आणि विधान परिषद नाही आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला अर्जंट हे कायदा करायचे, कारण बरेचसे बोगस लोक ह्याच्यामध्ये घुसलेले आहेत आणि आपल्याला अर्जंट कायदा करायचे. असा अर्जंट दाखवायचा, कारण कायद्यामध्ये काय तरतूद आहे, जर अर्जंट असेल तर राज्यपालांची सही घ्यायची. मग आता हे अर्जंट दाखवायचं, त्यांना सांगायचं आता 4 महिने थांबून चालणार नाही, कारण बरेचसे घुसखोर लोक ह्याच्यामध्ये घुसलेले आहे, खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आता तातडीने करायची गरज आहे, कारण पूजा खेडकर सारखे अनेक प्रकरण उघडकीस आलेलं आहे. असं काहीतरी थातुरमातुर उत्तर द्यायचा आणि मग राज्यपालांच्याकडनं सही घ्यायची. एकदा राज्यपालांच्याकडनं सही झाले तर ते ऑर्डिनन्स पास होतो आणि ऑर्डिनन्स पास झालं तर ह्या 4 महिन्याच्या आतमध्ये ह्या सगळ्यांना नोटीस पाठवणार आणि सगळ्यांची व्हॅलिडिटी रद्द करणार. हे त्यांचे डाव चालू आहे, लक्षात घ्या. म्हणून हे अर्जंट तातडीने करणं गरजेचं. काय यांचे तातडीने करायचे काय काय आहे सांगा, काय अक्षत पडायला लागलेत का, काय झालं ह्या लोकांचे तातडीने करायला. तर हे फक्त कशासाठी, आता आचारसंहिता लागू होणार आहे आणि आपण जर आत्ताच करून जर घेतलो तर ह्या काही आमदार ह्यांना विरोध करतात. बरोबर, काही लोकांनी या आदिवासी आमदारांना विरोध करतात, आपल्या बाजूने काही आमदार लढतात विधान परिषदमध्ये. तर त्या आमदारांना लढता येणार नाही, त्या आमदारांना ह्या कायद्याला विरोध करता येणार नाही. आणि म्हणून आता काय करायचं, राज्यपालांच्या हस्ते ते करून घ्यायचं, म्हणजे ह्या कायद्याला विरोध होणार नाही आणि ते लागू होईल. आणि नंतर 4 महिन्याच्या आतमध्ये काय होतं, ह्या सगळ्यांच्या व्हॅलिडिटी रद्द करायचे आणि मग 4 महिन्यानंतर जेव्हा विधान परिषद स्थापन होईल आणि त्यानंतर 6 महिन्यापर्यंत हे ऑर्डिनन्स चालतो आणि 6 महिन्याच्या आतमध्ये काय करायचं, ते पुन्हा विधान परिषद आणि विधानसभेमध्ये ठेवायचं आणि त्याला मंजूर करून घ्यायचं. म्हणजे त्यांच्याकडे जवळपास 1 वर्ष मिळतो ह्यासाठी आणि एका वर्षामध्ये सगळ्यांची वाट लावतात ते. तर ह्यासाठी हे लोक तातडीने करून घ्यायचं चालू आहे. कोणाच तरी ऑडिओ चालू आहे, प्लीज बंद करा, प्लीज ऑडिओ बंद करा. आणि जे काही को होस्ट आहेत त्यांनी कृपया लक्ष द्या. तर हे सगळं प्रोसिजर त्यांचा चालू आहे. आणि ह्याला मित्रांनो ऑलरेडी विधी व न्याय विभागाची त्यांनी मंजुरी घेतलेली आहे. बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी कुणाची मंजुरी घेतलेली आहे, त्यांनी राज्यसभेची कॅबिनेटची मंजुरी घेतलेली आहे. ऑलरेडी कॅबिनेट मंजुरी दिलेली आहे. आता सध्या राज्य शासनाकडे आता काहीच राहिलेलं नाही, मंत्रिमंडळाने मंजूर दिलेलं आहे त्याला. आता फक्त राज्यपालांच्याकडनं सही घ्यायचं आहे. ते कधी घेणार मी तुम्हाला सांगतो, ते आचारसंहिता डिक्लेअर झाल्या दुसऱ्या दिवशी ते घेणार. आता ते काय म्हणणार, हे एकदम तातडीने आहे आणि आता विधानसभा आणि विधान परिषद आता डिझॉल्व्ह झालेलं आहे, त्यामुळे आपण ही विधानसभा विधान परिषदमध्ये आणू शकत नाही आणि म्हणून तुम्ही तातडीने ह्याला सही करा, कारण का खूप मोठं आता सगळं घुसखोरी चालू आहे. असं करून लगेच ती लोक काय करणार की
आचारसंहिता लागू झाल्या दुसऱ्या दिवशी राज्यपालाला भेटणार आणि त्याच्यावरती सही घेणार, ते मी तुम्हाला सांगतो. ओके, तर मग आपण करायचं काय? मग हे तर झालं, करायचं काय? तर मित्रांनो, ही जी हरदास कमिटी आहे, हरदास कमिटीच्या अहवालाला आपण चॅलेंज केला पाहिजे. पुन्हा आवाज कमी झाला का? आहे बरोबर? बरोबर आहे सर. हा, ठीक आहे. तर आपण काय केलं पाहिजे? तर हरदास कमिटी जी आहे त्याला आत्ता ताबडतोब चॅलेंज केला पाहिजे. आता हरदास कमिटीमध्ये जे सदस्य आहेत त्यांना सांगितलं, तुम्ही चॅलेंज करा, तुम्ही केलेले ते चुका आहेत, त्यामुळं 33 जमाती ह्या वंचित आहेत, हे अडचणीत येणार. आता तुमचा काय फायदा झाला माहित नाही, परंतु हे 33 जमाती म्हणजे लाखो लोक अडचणीत येणार. त्यामुळे तुम्ही ह्या समितीच्या अहवालाविरुद्ध चॅलेंज करा आणि त्याला स्टे आणा. एकदा हरदास कमिटी हायकोर्टामध्ये त्याला स्टे मिळाले म्हटल्यानंतर त्याच्यावरती कायदा करता येत नाही, राज्यपालाला त्याच्या विरुद्ध सही करता येत नाही. कारण का? तर मूळ हरदास कमिटीवरच स्टे आलेला आहे. त्यामुळे हरदास कमिटीच्या आधारे तुम्ही जे काही कायदा बनवता तर त्याच्यावरती मला सही करता येणार नाही, कारण हायकोर्टाने स्टे दिला त्याला. असं होऊन राज्यपालाला अडवायचं जर असेल तर हरदास समितीच्या विरोधामध्ये तत्काळ स्टे आणला पाहिजे. हा एक पहिला आपल्याकडं उपाय आहे. दुसरा उपाय काय आहे? जेव्हा इलेक्शन होतील, निवडून आल्यानंतर, राज्य शासन स्थापन झाल्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये ही लोक पुन्हा त्याला कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी ते विधान परिषद, विधानमंडळमध्ये आणतील, त्याच्यावर चर्चा होईल. तर त्यावेळी तुमच्या आमदारांना सांगायला पाहिजे, दबाव आणायला पाहिजे की बाबा ही कायद्यामध्ये रूपांतर करू नका. हे आपण त्यांच्यावर दबाव आणून रिक्वेस्ट करून त्यांना सांगायला पाहिजे, ह्या कायद्याला विरोध करा, त्याच्या विरोधामध्ये तुम्ही मतदान करा, असं सांगून आपण ते थांबवू शकतो, रद्द करू शकतो. दुसरं आवाज काय कमी आहे? होतोय. हा, एक मिनिट. हॅलो, आता बघा, आता येतोय. ठीक आहे. तर दुसरं काय अजून तिसरं आपल्याकडे उपाय काय? जेव्हा हे कायदा बाहेर पडेल, 2024चे अमेंडमेंट ऍक्ट जेव्हा बाहेर पडेल, तेव्हा लगेच कोर्टामध्ये जाऊन आपल्याला स्टे आणायला पाहिजे, त्याला चॅलेंज केला पाहिजे. वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण स्टे आणून त्याला 10-20 वर्ष कोर्टामध्ये ढकलून द्यायचं. तर हे एक आपल्याकडं काम राहील. आणि त्याच्यानंतर आता सध्या एक महत्वाचं काम आपल्याला करायचं आहे मित्रांनो. हे 33 जमाती, तुमच्याकडे व्हॅलिडिटी असो नसो, हे सगळेचे सगळे लोक आपण अडचणीत आलेले आहे. तर त्यासाठी एक चांगलं काम काय झालं मी तुम्हाला सांगतो, की एक राकेश उंबर्जे म्हणून एक प्रकरण आता सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. काय झालं सांगतो, की शासन काय म्हणतं, शासनाचं म्हणणं आहे की बाबा पडताळणी समित्यांना पूर्वी दिलेल्या वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा सुमोटो अधिकार आहे, म्हणजे कधीही रद्द करू शकतो त्यांना, असं ते पडताळणी समित्यांचं म्हणणं आहे. आणि आपल्या हायकोर्टाचं काय म्हणणं आहे की बाबा पडताळणी समित्यांना स्वतःचा आदेश, कारण ते क्वाशी ज्युडिशियल आहेत, क्वाशी ज्युडिशियल असल्यामुळं स्वतःचा आदेश त्यांना रद्द करता येत नाही. एकदा तुम्ही आदेश दिला तर तो अंतिम असेल, आणि त्याला जर रद्द करायचं असेल तर फक्त हायकोर्टामध्येच यायला पाहिजे आर्टिकल 226 प्रमाणे, परंतु कमिट्यांना परस्पर रद्द करता येत नाही, असं हायकोर्टाचं म्हणणं आहे. आणि हायकोर्टाने तसे 15-20 जजमेंट दिलेले आहे की बाबा क्वासी ज्युडिशियल बॉडी असल्यामुळं कमिट्यांना ती रद्द करता येत नाही. आणि तसेच 2000च्या कायद्यामध्ये कमिट्यांना सुमोटो अधिकार दिलेला नाही, रिव्ह्यू पॉवर दिलेलं नाही, आणि त्याच्यामुळं कमिट्या एकदा दिलेले वैधता प्रमाणपत्र रद्द करू शकत नाही, असं हायकोर्टाचं म्हणणं आहे. मग ह्या लोकांनी काय केलं,
शासनाने म्हणजे आदिवासी विकास विभागाने काय केलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये राकेश उंबर्जे हा प्रकरण घेऊन त्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये SLP दाखल केलेला आहे. मग ह्या SLP मध्ये तर ह्या SLP मध्ये काय झालं की काय ठरणार आहे की पडताळ, बघा मी काय सांगतो व्यवस्थित ऐका, इथं काय ठरणार आहे की पडताळणी समित्यांना दिलेले वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार आहे किंवा नाही याच्यावर निर्णय होणार आहे. एक तर आहे म्हणून निर्णय होईल, नाहीतर नाही म्हणून निर्णय होईल. परंतु मुंबई हायकोर्टाने किंवा औरंगाबाद हायकोर्टाने जेवढे काही निकाल दिलेले आहे 15-20 निकाल आहेत ते प्रत्येक निकालामध्ये प्रत्येक जजने सांगितलेलं आहे पडताळणी समित्यांना तो अधिकार नाही. बरोबर. आणि म्हणून ना इथं राकेश उंबर्जेचं जो प्रकरण आहे तर ते आपल्या बाजूने पॉझिटिव्ह लागण्याची शक्यता आहे. बरोबर. हे निकाल आपल्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. कारण का 2000च्या कायद्यामध्ये ती तरतूदच नाही. 2000च्या कायद्यामध्ये ती तरतूदच नाही. आणि दुसरं म्हणजे संविधान जे असतं त्या संविधानामध्ये की स्वतःचा निकाल स्वतः बदलण्याचा अधिकार दिलेलेच नाही मूळ कायद्यामध्ये. म्हणजे कसं, प्रांतने तुम्हाला प्रमाणपत्र दिलं तर त्या प्रांताला पुन्हा ते प्रमाणपत्र रद्द करता येत नाही. समजा एखाद्या जिल्हा न्यायाधीशाने एखादा निकाल दिला तर जिल्हा न्यायाधीशाला पुन्हा तो निकाल रद्द करता येत नाही. हायकोर्टाने एखादा निकाल दिला पुन्हा त्या हायकोर्टाला रद्द करता येत नाही. ते रद्द करायचं असेल तर सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टाने जर दिला तर सुप्रीम कोर्टाला हायर बेंच नेमावं लागतं. 3 बेंचने दिला असेल तर 5 बेंचकडे जावं लागतं. 5 बेंचने दिला असेल 7 कडं, 7 दिला असेल तर 11 कडं, असं जाऊन रद्द करता येतं. परंतु त्याच लोकांना त्यांचा निकाल त्यांचा निर्णय रद्द करण्याची मूळ कायद्यामध्येच तरतूद नाही. आणि म्हणून एक तर 2000च्या कायद्यामध्ये नाहीच आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा ती तरतूदच नाही. त्यांचा निकाल त्यांना रद्द करण्याचं तरतूदच नाही. कुणालाही करता येत नाही. हायकोर्टाला स्वतःचा निर्णय बदलता येत नाही. त्यामुळे मित्रांनो हे आपण इथं जिंकण्याची शक्यता 99% आहे. आपण हे जिंकणार. बरोबर, जिंकणार. तर त्यासाठी मग हे निकाल कधी आहे, राकेश उंबर्जेचा हा निकाल आहे. ऍक्च्युली मेंदडकर साहेब जे आहेत, मेंदडकर साहेब हे अतिशय व्यवस्थितपणे ते हायकोर्टामध्ये लढतात, स्ट्रॉंगली ते आर्ग्युमेंट करतात आणि आपल्याला ते न्याय मिळवून देतात. आणि ऍक्च्युली त्यांनीच ते सगळं डोकं चालवून हे सगळे जे काही निकाल आहेत त्यांनीच लावून घेतलेल्या आणि त्यांच्या निकालाच्या आधार बाकीचे निकाल लागलेले आहे. कमिट्यांना सु मोठो पॉवर नाही आहे. कमिट्यांना रिव्ह्यू करता येत नाही. हे ऍडव्होकेट मेंदडकर साहेबांनी हे लावून घेतलेले निकाल आहे. आणि राकेश उंबर्जेंचा निकाल सुद्धा त्यांचाच आहे. आणि राकेश उंबर्जेच्या निकालाच्या आधारे आता अनेक 25-30 निकाल लागलेले आहे. मग आता त्यांनी काय केलं, शासनाने राकेश उंबर्जेच्या निकालाविरुद्ध SLP दाखल केलं सुप्रीम कोर्टामध्ये. आणि ती SLP कधी आहे लक्षात घ्या, ही बोर्डावरती उद्याच आहे, म्हणजे 9 तारखेला. बरोबर, 9 तारखेलाच त्याचा निकाल आहे. हे बघा आज किती तारीख आहे मला माहित नाही. आज 7 एक मिनिट, आज 7 तारीख आहे. आज 7 तारीख आहे तर सोमवारी हा निकाल आहे. हे बघा सोमवारी हा निकाल आहे आणि हे कुठं आहे तर सुप्रीम कोर्टामध्ये. हे बघा तुम्हाला हे इथं दिसेल, अक्षर बारीक आहे परंतु हे सुप्रीम कोर्टामध्ये हा निकाल आहे आणि सोमवारी 9/9/2024 ला हा निकाल आहे. आणि हा जर निकाल आपल्या बाजूने जर लागला तर मित्रांनो काय काय फायदे होऊ शकतात. आवाज कमी झाला तर मला पुन्हा सांगा बरं का. हा जर निकाल जर आपल्या बाजूने लागला तर काय काय फायदे होऊ शकतात. तर एक, इथून पुढं जेवढे काही याच्या मागे जेवढे काही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिलेलं आहे तर ते कधीही रद्द होणार नाही. कारण का तर आता सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब झालेला आहे. दिलेले सर्टिफिकेट रद्द करता येत नाही.
त्यामुळं 2000च्या कायद्याप्रमाणे ज्यांना ज्यांना वैधता प्रमाणपत्र मिळालेले आहे त्यांचे सगळे वैधता प्रमाणपत्र अबाधित राहतील ह्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं. आणि इथून पुढे त्या वैधता प्रमाणपत्राच्या आधारे तुमच्या रक्त नात्यामधल्या सगळ्यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळायला लागतील. त्याला काही बाधा आवाज पोहोचणार कमी नाही. झालाय. एक मिनिट. आवाज कमी झाला. हा ठीक आहे. तर इथं काय होईल, जर हा निकाल आपल्या बाजूने किंवा राकेश उंबर्जेंच्या बाजूने जर लागला तर आतापर्यंत जे काही व्हॅलिडिटी दिलेलं आहे तर ते सगळेचे सगळे व्हॅलिडिटी अबाधित राहतील. ह्या सुप्रीम कोर्टामुळं 2001च्या कायद्यामध्ये व्हॅलिडिटी रद्द करण्याची तरतूद नाही असं दिल्यामुळं आणि तुमच्या सगळ्यांची व्हॅलिडिटी 2001च्या कायद्यानुसार मिळाल्यामुळं शिक्कामोर्तब होईल की 2001च्या कायद्यानुसार आतापर्यंत त्यांना व्हॅलिडिटी मिळालेली आहे ती व्हॅलिडिटी रद्द करता येणार नाही, कधीही रद्द होणार नाही. आणि तुमची व्हॅलिडिटी अबाधित राहिल्यामुळं त्या व्हॅलिडिटीच्या आधारे ब्लड रिलेशनच्या आधारे तर काय होईल, तर त्या तुमच्या रक्त नात्यामध्ये सगळ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळतील. ओके, सगळ्यांना वैधता मिळेल. त्याच्यानंतर आता बरेचशा लोकांना शो कॉज नोटीस पाठवण्यात येतोय. शो कॉज नोटीस पाठवण्यात येतोय की बाबा तुमची कोळी नोंदी सापडलेली आहे किंवा तुमची अमुक नोंदी सापडलेली आहे, तुमचं तर तुमचं प्रमाणपत्र रद्द का करण्यात येऊ नये. खूप लोकांना शो कॉज नोटीस दिलेल्या आहे. तर उद्या जर ते निकाल लागलं तर सगळेचे सगळे शो कॉज नोटीस हे रद्द होतील, कचऱ्याच्या कुंडीमध्ये ते निघून जातील. कारण का शो कॉज देण्याचा अधिकारच त्यांना राहणार नाही, रिव्ह्यू करण्याचा अधिकारच नाही. तर ज्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी कोर्टामध्ये ऑलरेडी केस पेंडिंग आहे तर त्या लोकांना ह्या निकालामुळं, राकेश उंबर्जेच्या निकालामुळं त्यांचे निकाल आपोआपच निकाले निघतील की बाबा ह्यांचे प्रमाणपत्र रद्द करता येणार नाही म्हणून. बरोबर, तर ते फायदे होतील. आणि त्याच्यानंतर जर समजा काही लोकांची प्रमाणपत्र ऑलरेडी रद्द केले असतील खानापूर तर साहेब, माझं का खानापूर साहेब, माझा आवाज येतोय व्यवस्थित आपल्याला? नाही काय करायचं तुम्हाला? सर प्रश्न विचारायचा होता मध्येच एक तुम्हाला. नाही थांबा ना, मी बोलू दे. बोलून झाले की प्रश्न विचारा. चालेल सर. ओके, बंद करा. हो सर. तर त्यानंतर काय होणार आहे बघा की बाबा जर कुणाची ऑलरेडी रद्द केलं असेल, तुम्हाला अधिसंख्य पदावरती टाकलेलं आहे, रद्द केलं अधिसंख्य पदावर टाकलेलं आहे, तर ती सगळी री ओपन होतील आणि रद्द केलेले पुन्हा ऍक्टिव्ह होतील आणि नोकरी गेली असेल तर नोकरी तुम्हाला मिळू शकते. जर तुम्ही ही जजमेंट जोडून जर पुढे गेला की बाबा माझे अमुक अमुक कारणाने रद्द केलं कमिटीने व्हॅलिडिटी आणि रद्द करण्याची त्यांना तरतूद नाही, त्यामुळं माझं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट री इस्टॅब्लिश करावा, असं जर तुम्ही गेला तर तुमची नोकरी पण मिळेल, तुमची रद्द झालेली व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण तुम्हाला परत मिळेल. ओके, त्याच्यानंतर तुमच्या ह्या पुढच्या पिढ्यांना फायदा होईल असं मी सांगितलेलं आहे. त्यामुळं तुमच्या पुढच्या पिढ्यांना फायदा झाल्यामुळं त्यांना शिक्षणामध्ये भाग घेता येईल, नोकऱ्या मिळतील, राजकारण, पेन्शन वगैरे सगळे प्रश्न मिळतील. आता जर समजा त्याने मग नंतर 2024 मध्ये जर बदल केला, आता सध्या जर बदल केला, समजा आचारसंहिता लागल्यानंतर बदल केला तर काय होईल, तर बदल केलं तर मात्र तिथून पुढं एकतर कुणाला व्हॅलिडिटी मिळणारच नाही आणि समजा तिथून पुढं समजा कोर्टातून काही व्हॅलिडिटी मिळाले तरी सुद्धा ती लोक काय करणार, तुमची कोळी नोंदी शोधून काढणार आणि ते रद्द करणार. तुमचे समजा आणखीन काही चुकीचे नोंदी सापडले ते शोधून काढणार आणि रद्द करणार. 2024 नंतर प्रमाणपत्र सहजासहजी कोणाला मिळणार नाही आणि जरी मिळालं तरी ते काहीतरी कारण सांगतील आणि रद्द करतील.
परंतु हे कायदे होण्यापूर्वी ज्यांना व्हॅलिडिटी मिळालेला आहे तर त्या लोकांचं मात्र काय होऊ शकतं की त्यांच्या ह्या सुप्रीम कोर्टाच्या केसमुळं त्यांची सगळी व्हॅलिडिटी अबाधित राहतील, सगळी व्हॅलिडिटी आहे तसं राहतील आणि त्याचा भविष्यामध्ये तुमच्या पिढ्यांना फायदा होईल, शो कॉज नोटीस रद्द होतील वगैरे वगैरे. ओके, असा फायदा आपला आहे. आणि म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की तुम्ही आता सध्या तुमच्या रक्त नात्यातल्या लोकांना की नाही पटपट ॲफिडेव्हिट देऊन टाका. समजा भाऊबंद कोणी असतील त्यांना व्हॅलिडिटी काढायची आहे तर त्यांना देऊन टाका व्हॅलिडिटी, ॲफिडेव्हिट लिहून टाका हे माझं रक्त नात्यातलं आहे आणि माझ्यावर व्हॅलिडिटी आहे. काय होतं, कोर्ट काय करतं, रक्त नात्यातलं असल्यामुळे त्याला व्हॅलिडिटी देऊन टाकतं. आणि आता जर सगळ्यांना व्हॅलिडिटी मिळत गेले, एक तर तुमची व्हॅलिडिटीच रद्द होणार नाही, रद्द होणारच नाही, कारण 2001च्या कायद्यामध्ये रद्द करण्याची तरतूद नाही आणि आता सुप्रीम कोर्टाचा निकालामुळे शिक्कामोर्तब होणार आहे, त्यामुळे रद्द होणार नाही. पण 2024चा कायदा अस्तित्वात आला आणि त्यानंतर तुम्ही जर दिला तर काही उपयोग होणार नाही. त्यांना एक तर व्हॅलिडिटी मिळणारच नाही आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून 2024चा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी प्रत्येकाने आपापल्या लोकांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जोडा, ॲफिडेव्हिट जोडा, तेवढंच आपल्या लोकांना तो फायदा होईल. पटपट ते हायकोर्टातून निकाल मिळतील आणि त्या लोकांचं कल्याण होईल. ओके. आणि दुसरं तुम्ही लक्षात घ्या की एक जरी मुलाला तुमच्या रक्त नात्यातलं तुम्ही व्हॅलिडिटी दिला आणि एक जरी मुलाला MBBS ऍडमिशन मिळाला तर कमीत कमी त्या लोकांचं तुम्ही 1 कोटी रुपये वाचवता. कारण आज आपण पेड मध्ये जर MBBS करायचं म्हटलं तर 1 कोटी रुपये डोनेशन द्यावा लागतो आणि तुमच्या त्या व्हॅलिडिटी सर्टिफिकेटमुळं तर 1 कोटी रुपये त्या आपल्या मुलांची वाचणार आहेत. आणि म्हणून हे कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी तुम्ही जेवढं तुमच्या रक्त नात्यातल्या लोकांना व्हॅलिडिटी द्याल तेवढं आपल्या समाजाचं कल्याण होणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. जरा सुद्धा हलगर्जीपणा करू नका. तुमची व्हॅलिडिटी रद्द होणार नाही, काही तुमच्यावरती परिणाम होणार नाही, पण फायदा झाला तर त्या लोकांचा फायदा होईल. ओके. त्यामुळे 2024ची कायदा अंमलात आणण्यापूर्वी ही प्रोसिजर आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर आता सध्या मित्रांनो एक महत्वाचं काम आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला हे बोलवलेलं आहे. काय काम आहे, मी मध्यंतरी सुट्टीमध्ये हे राकेश उंबरजे हे सोलापूरचे आहेत आणि त्यांच्या वडिलांना आणि त्यांच्या वकिलांना वगैरे मी भेटलो. तर ऍक्च्युअली ती लोक आहेत रक्तनात्यामध्ये 7-8 लोक आहेत, ते भाऊबंद. पण सुप्रीम कोर्ट एक तर त्याने हायकोर्टामध्ये पैसा घालून घालून ते थकलेले आहेत आणि मी त्यांना सहज भेटायला गेलो की बाबा ह्या कोर्टाचं निकालाचं काय काय होणार, कसं होणार, कुठंपर्यंत तयारी केलेली आहे. तर त्यांचे जे वकील आहेत त्यांनी सांगितलं मला, सर म्हटले पैसे भरायला कोणीच तयार नाही, हे सगळे पैसे भरारे म्हणून आम्ही बोलवलं तर हे लोक कोणीच यायला तयार नाही आणि ते म्हणतात काय होईल ते होईल, काय निकाल माघारी घ्या तुम्ही, आमच्याकडे काय पैसे नाही, असं हे प्रत्येकाचं म्हणणं आहे. त्यामुळे हे निकाल चालेल की नाही चालेल काही सांगता येत नाही, कारण मी कुठेही पैसा भरणार. ते वकील हे पण उंबरचेच आहेत, तर ते म्हणतात मी एकटा कुठून पैसा भरायचा, कारण का अजून कमीत कमी 5 लाख तरी त्या वकिलाला द्यायचा आहे सुप्रीम कोर्टाच्या. आता सुप्रीम कोर्टाचे वकील म्हणतात की मला पैसे दिल्याशिवाय मी कोर्टामध्ये येणार नाही. त्यामुळे आवाज बारीक झाला. हा, एक मिनिट. आवाज आवाज ठीक आहे ठीक आहे, आता येतो ना? हा येतो येतो. हा ठीक आहे. तर हे उंबरजे जे आहेत तर ते उंबरजेच्या राकेश उंबरजेच्या वडिलांना मी भेटलो आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्याच रक्त नात्यामध्ये एक वकील आहे त्यांना मी भेटलो. तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही हायकोर्टामध्ये पैसे घालून घालून थकलेले आहे, त्यामुळे आमच्याकडे आता पैसे नाही आहे, कारण सुप्रीम कोर्टाच्या वकिलाची फी जास्त आहे. आमच्याकडे जेवढं शक्य होतं आम्ही तेवढं दिलेलं आहे, पण आता आमच्याकडे पैसे कमी पडतात, त्यामुळे हे निकाल काय लागलं तरी आमच्यावर काय परिणाम होत नाही, जे होईल ते होईल, असं ती लोक नाराज होऊन, कारण शेतकरी लोक आहेत, कोण गरीब लोक आहेत आणि त्यांच्याकडे पैसा नाही.
मी त्या वकिलांना विचारलो, काय म्हटलं तुम्हाला किती पैसे कमी पडतात? म्हटलं कमीत कमी आम्हाला 5 लाख तरी त्या वकिलांना द्यायला पाहिजे. आणि 5 लाख दिल्याशिवाय ती काय करणार नाही, ते कोर्टामध्ये जाणार नाही म्हणून त्यांचा निरोप आहे. त्यामुळं आम्ही हताश झालो, काय करायचं आमच्या लक्षात येईना. मग मी त्यांना परवा सुट्टीमध्ये म्हणजे 15-20 दिवसापूर्वी मी त्यांना सांगितलं, साहेब म्हटलं पण काहीतरी करून, कारण हा निकाल SLP आहे. SLP असल्यामुळं ह्या निकालाचा परिणाम सगळ्या 33 जमातीवरती होणार आहे. हे पॉझिटिव्ह झाला 33 जमातींचं कल्याण होणार आहे. आता नेगेटिव्ह तरी होण्याची काही तरतूदच नाही, शक्यताच नाही. समजा नेगेटिव्ह झालं तर दुर्दैव आहे, कोणीच काही करू शकत नाही त्याला. पण जर समजा तुम्ही हे निकाल माघारी घेतला तर मात्र सगळ्या जमातीचा नुकसान प्रचंड होणार आहे. तुम्ही माघार घेतला म्हटलं की काय सिद्ध झालं, तर तिथं तरतूद आहे 2000च्या कायद्यामध्ये रिव्ह्यू पॉवर आहे असं सिद्ध झाला आणि हे सगळ्यांचं नुकसान होणार. म्हणून म्हणलं 5 लाख काही जास्त नाही. मग आपण काय करू, मी स्वतःहून तुम्हाला 10,000 रुपये देतो आणि बाकीचे इकडं तिकडं मी काही लोकांना मी काय करतो, रिक्वेस्ट करतो आणि जेवढं शक्य असेल तेवढं लोकांना द्यायला मी सांगतो. अशा पद्धतीने मी त्यांना सांगून आलो. आणि काही लोकांनी मी फोन केलो, लोक सर आम्ही मदत करतो म्हटले, परंतु ते पुन्हा काय फोन करायला तयार नाही किंवा फोन उचलायला तयार नाही. आणि जर समजा आपण जर लूज सोडलो, हे काय फक्त राकेश उंबर्जेची केस नाही आहे, हे पूर्ण OTSP लोकांचा केस आहे. आणि जर आपण लूज सोडलो मग काय होतं, तर आपल्या विरोधामध्ये हे जाईल सगळं आणि मग रिव्ह्यू पॉवर त्यांना मिळेल आणि सगळ्यांची ती लोक वाट लावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी ठरवलं की लोकांच्या समोर हा विषय मांडायचा आणि नंतर लोक काय म्हणणार, सर तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होतं, तुम्ही सांगितलं नाही, आम्ही तुम्हाला मदत केलं असतं ह्या केसला, असं लोक म्हणतील. म्हणून आज मी तुम्हाला या मीटिंगला कॉल केलेला आहे. मित्रांनो, आपण जे आता ग्रुप बनवलेले आहेत जवळपास 411 लोक आहेत. तर प्रत्येकाने जर समजा अगदी फार तुम्ही गरीब असाल, आता नोकरदार तरी आहेच कारण तुमच्याकडे व्हॅलिडिटी आहे, तुमच्या रक्त नात्यामध्ये व्हॅलिडिटी आहे, तर कमीत कमी 500 ते आणि ज्यांना शक्य त्यांनी 1000 रुपये किंवा ज्यांना शक्य त्याच्यापेक्षा जास्त पैसे जर तुम्ही दिला, कारण त्यांना मी काय सांगितलं, सर साहेब तुम्ही कुठूनही ऍडजस्ट करा, कुणाकडूनही तुम्ही घ्या, पण हे केस तुम्ही चालवा, नंतर मी लोकांच्याकडनं पैसा गोळा करून मी तुम्हाला देतो, पण हे केस तुम्ही माघारी घेऊ नका, हे मी त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्यांनी त्याच्या आधारे त्यांनी अरेंजमेंट केलं. काल पण माझं बोलणी झालं, तर ते म्हटले तुमच्या शब्दाखेरी आम्ही आता सुप्रीम कोर्टामध्ये गेलोय आणि सोमवारी त्याचा निकाल आहे, कदाचित तारीख आहे म्हणा किंवा पुढचं निकाल लागेल म्हणा काही, पण 9 तारखेला आहे आणि त्यामध्ये काय होतं आपण बघू. निकाल तरी 100% आपल्या बाजूने लागणार, याच्याबद्दल काही हेच नाही आहे. कारण मी काय सांगतो, आता 2024च्या मंत्रिमंडळाच्या ठरावामध्ये त्यांनी काय सांगितलं सांगा, की बाबा 2000च्या कायद्यामध्ये पडताळणी समित्यांना रिव्ह्यू पॉवर नाही आणि त्यामुळे रिव्ह्यू पॉवर पडताळणी समित्यांना मिळालं पाहिजे, ह्यासाठी आम्ही हे अमेंडमेंट करतो असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. बरोबर, रिव्ह्यू पॉवर नाही, हे बघा इथंच आहे. आता मग त्यांनीच जर रिव्ह्यू पॉवर नाही असं म्हणत असेल, हे बघा हे पहिलेच आहे ना, हे बघा पडताळणी समित्यांना, हे बघा अभ्यास करून, हे बघा पडताळणी समित्यांना नोंद, हे बघा पुन्हा पडताळणी करण्याची तरतूद नाही, वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी अडचणी येत आहेत. म्हणजेच याचा अर्थ काय झालं, एकदम स्पष्ट आहे की त्यांनी जे काढलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ 2001च्या कायद्यामध्ये रिव्ह्यू पॉवर नाही आहे आणि रिव्ह्यू पॉवर नसल्यामुळे आता सुप्रीम कोर्ट ते उडून लावणार, पडताळणी समित्यांना रिव्ह्यू पॉवर नाही, घरी जावा आणि व्हॅलिडिटी तुम्हाला रद्द करता येत नाही. असं झालं ना, आतापर्यंत जेवढे लाखो व्हॅलिडिटी मिळालेले ती लोक शेप मध्ये राहणार आहे, कारण सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब झाला. आणि म्हणून मित्रांनो, ह्या केसला आपल्याला सोडायचं नाही. आणि 500 रुपये 1000 रुपये हे काहीच नाही आहे, 500 रुपये किंवा 1000 रुपये ह्याच्यासाठी काही नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं, एका मुलाला जर तुमच्या रक्त नात्यामध्ये MBBS मिळाला तर 1 कोटी रुपये तुमचे वाचले. एका मुलाला MBBS मिळालं तर 1 कोटी वाचले. एका माणसाला जर नोकरी मिळाली
तर त्या माणसाचं कमीत कमी 1-2 कोटी तो आयुष्यभर कमवतो. त्यामुळं एवढं जर फायदा होत असेल आपल्या रक्त नात्यामध्ये, तर 500 रुपये 1000 रुपये ह्याच्यासाठी काहीच नाही आहे. बरोबर. ऍक्च्युली ते जास्त आपण दिलं पाहिजे, पण त्यांना सांगितलं साहेब जेवढं शक्य आहे, जेवढी लोकांना मी आवाहन करतो, पण जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला पाठवून देतो, पण केस माघारी घेऊ नका असं मी सांगितलेलं आहे. त्यांनी केस पुढे ते नेलेलं आहेत. तर त्यामुळे मित्रांनो, की प्रत्येकाने काय करायचं आहे की यासाठी की कमीत कमी 500 रुपये ते कमीत कमी 1000 रुपये हे प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युट करायचं. आणि तुमच्या आजूबाजू जेवढी काही लोक असतील ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी आहे त्या लोकांना सुद्धा सांगायचं आहे की बाबा हे निकाल आपल्यासाठी महत्वाचा आहे. हे निकाल आपल्या बाजूने लागला तर आपण वाचणार आहे. त्यामुळे 500 रुपये फार जास्त नाही, तर तू कमीत कमी 500 रुपये ते 1000 रुपये तर तुम्ही काय करायचं आहे, ह्या अकाउंटवरती ट्रान्सफर कर असं त्यांना सांगायचं आहे. उद्याच तो निकाल आहे, सोमवार आहे. त्यामुळे मित्रांनो, आज आणि उद्या जेवढ्या लोकांना शक्य आहे तर त्या लोकांनी धाड गुगल पेवर 500 किंवा 1000 तुम्हाला जेवढं वाटेल त्या मी स्वतः त्याला 10,000 रुपये देणार आहे. बरोबर. कारण माझ्या घरामध्ये 5 व्हॅलिडिटी आहे, त्यामुळं मला 10,000 रुपये द्यायला काहीच अडचण नाही. तर ज्यांना काही 500 रुपये 1000 रुपये 500 रुपये 1000 रुपये देणं शक्य आहे तर अशा लोकांनी माझ्याच अकाउंटवरती द्या. आता नवीन लोकांचं अकाउंट देणं आणि ते जमा करणं शक्य नाही. हा माझाच अकाउंट, ऍक्च्युली माझ्या अकाउंटवरनं 30% पैसा कट होतोय. माझ्या अकाउंटवरती जर पडले तर इन्कम टॅक्सला ते गृहीत धरलं जातं. तरी अकाउंट नंबर आहे माझा, मोबाईल नंबर जो आहे 89 75 75 50 99 याच्यावरती प्रत्येकाने गुगल पे करायचा आहे. आणि गुगल पे केल्यानंतर मी उद्या संध्याकाळीपर्यंत काय करतो, जेवढी काही अमाऊंट जमलेला आहे तर ती सगळीची सगळी अमाऊंट मी काय करतो, तर त्या जिथं ते म्हणतील त्या अकाउंटला ट्रान्सफर करून देतो. ओके. आणि ते ट्रान्सफर केल्याचं मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये पावती पण सादर करतो. त्यामुळं हे कृपया काय करा, 500 ते 1000 रुपये ह्या गुगल अकाउंटवरती तुम्ही ट्रान्सफर करा. आता आपण चर्चेसाठी ही वेळ घेऊ आणि ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर ती लोक प्रश्न विचारा. तुमचा ऑडिओ चालू करा. फक्त तुमचं नाव सांगा. म्हणजे एकदम 10 लोकांनी ऑडिओ चालू केला ना, काय होतं, कुणाला सांगायचं हा अडचण होतं. फक्त सचिन बोलतोय एवढं म्हणा, मग मी ज्यांचं नाव घेतो त्यांनीच फक्त बोलायचंय, बाकीच्याने ऑडिओ बंद करायचा. असं तुम्ही करा. हा बोलतो सर. हा बोला ना, बोईनवड. हा सर, माझ्या मुलाचं गेल्या वर्षी घरी भावाचं व्हॅलिडिटी असताना हायकोर्टाने रिजेक्ट केलंय सर. नाही सर, तुम्ही हॅलो, आवाज येत नाही सर. आवाज येत नाहीये. हॅलो. हा हॅलो. हे बघा, वैयक्तिक काही विचारू नका साहेब. आत्ता जे विषय चालू त्याच्यावर बोला तुम्ही. नंबर एक पुन्हा सांगा सर. डबल अकाउंट नंबर तुमचा, मोबाईल नंबर आहे बघा. हा, माझं ग्रुपवरती पण आहे. 89 75 75 75 50 99 99. हा, 50 99 खानापुरे असा येईल. हा, त्याच्यावरती हो तुम्ही सर, आज आणि उद्या असा ट्रान्सफर करा. हो सर. हा, वैयक्तिक काही बोलू नका. वैयक्तिक मला फोन करा, मी तुम्हाला सांगतो. हा बोला. ठीक आहे. हॅलो. बोला. लांडगे बोलतो सर. आवाज येत नाही सर. नांदेड. हा, नांदेडचे कोण आहे त्यांनी बोला, बाकीच्याने माईक बंद करा. हा, लांडगे बोलतो. लांडगे. हा बोला सर. आता जे तुमचं जे संभाषण झालं त्या केस संदर्भात आणि ती केस जी ज्याची चालू आहे, ज्या संदर्भात चालू आहे, त्याचा एक आपला जो आरटीआय ग्रुप आहे, आरटीआय फाउंड ग्रुप किंवा आपला काळीजोंडा ग्रुप, त्या ग्रुपला तो मजकूर जर समजा टाईप करून पाठवला तर आमच्या जे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत त्यांना सुद्धा आम्ही तो फोन पे नंबर आणि तो मजकूर जर पाठवला तर आम्ही त्या लोकांना तो फॉरवर्ड करू शकतो आणि त्यांना सांगू शकतो की अशी अशी केस आहे, असं मॅटर आहे. ठीक आहे. मी थोडक्यामध्ये ऑडिओ क्लिप करतो, कारण का मजकूर लिहिण्यापेक्षा ऑडिओ क्लिप करतो आणि तुम्ही त्या पद्धतीने काम करा. अक्षय बेंजेला सांगितलं तरी चालेल.
अक्षय पेत्रे किंवा आपलं धोंडगे सर आहेत किंवा आपलं बोरसे सर आहेत, तुम्ही कुणीतरी आता मी जे सांगितलं त्या पद्धतीने थोडक्यात मेसेज करा आणि मेसेज तयार करून ते सगळीकडे फॉरवर्ड करा. माझं गुगल पेला माझा नंबर द्या. हा ओके सर, ओके. मग हा ठीक आहे. हॅलो, हा बोला. हा कोण बोलतोय? हॅलो म्हटलेलं आहे. औरंगाबादून बोलतोय सर, बापूसाहेब पाडळे. हा बोला सर. आपण ती छोटीशी पोस्ट तयार करून त्याच्यावर तुमचा गुगल पे नंबर टाकून आपण ते ग्रुपला फॉरवर्ड करूया, म्हणजे सोपं जाईल सगळ्यांना. ठीक आहे ना, ठीक आहे. आता ठरलं ते त्या पद्धतीने आपण करू. मी ऑडिओ पण करतो आणि मेसेज पण लिहू आपण. हो सर, मेसेज लिहा, म्हणजे सोपं जाईल. हॅलो, हा बोला. श्रीकांत राऊत बोलायलो सोलापूरवरून. हा बोला. तर महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर त्या 2024च्या GR वर काय फरक पडणार का? आता हे बघा, कोणाचंही सरकार जरी आलं तर हे 25 आमदार त्यांच्यावरती दबाव आणतात आणि आम्ही राजीनामा देतो म्हणतात ती लोक. आणि राजीनामा दिले की 25 आमदार राजीनामा दिले की शासन पडतंय. त्यामुळे शासन आपण काहीच करू शकत नाही. कोणाचंही शासन असो ते काही करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही शासनावरती विश्वासच ठेवू नका. बरोबर आहे. हा ठीक आहे. पुढं. थँक्यू. हॅलो सर. हा बोला. हरिदास कमिटीला जर चॅलेंज केलं तर? हा, ते चॅलेंज करावंच लागणार आहे. आता सध्या आता काय माहितीये का, पुन्हा ते चॅलेंज करायचं म्हटलं की पिटिशन लिहायला पाहिजे, वकील बघायला पाहिजे, त्याला फी द्यायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आपण काय करू, त्याला चॅलेंज करूच, त्याला मातीत घालू आपण हायकोर्टामध्ये. आणि चॅलेंज करून काय करायचं, 10-15 वर्ष त्याला पेंडिंग टाकायचा. आता आपण करू त्याच्यासाठी एक फंड वेगळ्या पद्धतीने आपण गोळा करू आणि मग चांगला वकील लावून आपण लगेच जाऊ, त्याच्यावर जाऊ आपण. सर आवाज नाही, आवाज येत नाही. हा एक मिनिट. हा सर, थोडा आवाज येत नाही तुमचा सर. हा हा तर सर मी या बैठकीच्या निमित्तानं सर काही बांधवांना सामूहिकरित्या बोलणार आहे. प्लीज मला परवानगी द्या. विशेष म्हणजे काय सर, एक मिनिट थांबा. हरदास कमिटी जी आहे ना, हरदास कमिटीला आपल्याला चॅलेंज करायचं आहे आणि त्याच्यासाठी एक आपण वेगळी एक टीम नेमू, एक वेगळे एक वकील नेमू आणि आपण एक 10-15 दिवसाच्या आतमध्ये हरदास कमिटीला आपण हायकोर्टामध्ये चॅलेंज करू. आणि जे काय अभ्यासक असतील थोडंसं आम्हाला मदत करा, फोन करा, आपण पुढं काय करायचं त्याबद्दल बघू. कारण हरदास कमिटी आपण चॅलेंज केला ना, हे पुढं काही येत नाही त्या लोकांना. ठीक आहे. हा धोंडगे सर बोला. हा, सर्वांना जय आदिवासी, नमस्कार, जय वाल्मिकी. हे बघा, असलं काय बोलू नका, डायरेक्ट बोला, डायरेक्ट बोलायचं. हो का? सर मी आजच्या निमित्तानं आपले जे एरिया आहे आणि OTSP एरिया आहे. हॅलो. हा बोला ना सर, बोला. हॅलो, आवाज येतो का सर? हा येतो ना सर, येतो. हा, तर TSP एरिया आणि OTSP एरिया मधील आपल्या बांधवांमध्ये काय फरक आहे याबाबत थोडं मी आपल्या परवानगीनं बोलू इच्छितो सर. काय झालंय, TSP एरिया जो म्हणतोय तो आपल्यापेक्षा फॉरवर्ड समाज आहे. त्यानंतर त्यांचे काही डॉक्टर लॉबी आहे, नोकरदार लॉबी आहे, IAS लॉबी आहेत. हे सगळे लोक संघटित आहेत सर. आणि या सगळ्या संघटना एकत्र येऊन हे आपल्या विरोधामध्ये टक्कर देत असतात, न्यायालयामध्ये असेल किंवा कार्यालयामध्ये असेल. त्याच्यानंतर त्यांच्याकडं 25 आमदाराचं बळ आहे आणि 4 खासदाराची ताकद आहे साहेब. त्या 25 आमदार आणि 4 खासदाराच्या जीवावर ते काय करतात हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आदिवासी विभाग जो आहे, आदिवासी विभाग कर्मचारी हे सगळे त्यांच्या बाजूने आहेत सर. आपल्या बाजूनं ते पूर्णतः निगेटिव्ह आहेत, म्हणजे याच्या उलट आहे सगळी व्यवस्था. आपल्या बाजूनं 1% ते पॉझिटिव्ह नाहीत. त्यानंतर हे लोक जे आहेत ते सगळे अग्रेसिव्ह लोक आहेत सर. एखादा प्रश्न तयार झाला की ते लगेच लेकरा बाळासह महिलासह रस्त्यावर उतरतात. त्या तुलनेमध्ये आपले बांधव हे उदासीन आहेत. वेगवेगळे आज संघर्ष पाहतोय आपण, तर खूप अत्यल्प प्रमाण आपल्या लोकांचं आहे. त्यानंतर 25 आमदार, आदिवासी विभाग, पडताळणी समित्याचे कर्मचारी त्या भागाला आजपर्यंत संरक्षण देत आलेले आहेत आणि यापुढे सुद्धा देत राहणार. आणि काय झालंय की त्यांना
आपल्याकडून आपल्याला जरी वाटत असलं की भविष्यात त्यांना सुद्धा हा कायदा अवघड जाणार आहे आणि त्यांच्या सुद्धा नोंदी अशा आहेत, परंतु आज काय त्यांच्या सुद्धा नोंदी उलट सुलट असून त्या झाकण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं भविष्यातही आपली काही ताकद निर्माण होईल असं मला वाटत नाही. त्यानंतर आपल्या विरोधात या लोकांनी अनेक परिपत्रक काढलेले आहेत सर. त्या परिपत्रकांना सुद्धा आपले लोक कुठंच न्यायालयीन स्तरावर असो किंवा शासन स्तरावर असो कुठल्याच प्रकारे विरोध करत नाहीत. म्हणून या लोकांचं आजपर्यंत फावत गेलेलं आहे. आणि ताजं उदाहरण म्हणलं तर मागच्या वर्षी 17 जुलैला त्यांनी एक परिपत्रक काढलं की बुवा पेसा क्षेत्रामधील जे मुलं आहेत नोकरीला लागणारे उमेदवार, त्या मुलांना पेसा क्षेत्रामध्ये तर त्यांनी राखीव जागा 100% ठेवल्याच, परंतु जर तिकडं कमी पडल्या तर आपल्या विस्तारित क्षेत्रातल्या एसटी जागा सुद्धा त्या मुलांसाठी आहेत. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की आपले बांधव कुठेही त्यांच्या विरोधात उतरले नाहीत, न्यायालयामध्ये नाहीत, रस्त्यावर नाही, शासनाला पत्र नाही. आणि दुसरी गोष्ट त्यांनी एक मागं परिपत्र काढलं की पेसा क्षेत्रात रहिवासी असणारे लोकांनी रहिवासी प्रमाणपत्र काढायचे. आणि तो सुद्धा एक अन्यायकारक बाब आहे, कारण असं थोडंच पेसा क्षेत्रातला आदिवासी वेगळा आणि विस्तारित क्षेत्रातला, परंतु त्या गोष्टीलाही आपल्या बांधवांनी विरोध केला नाही किंवा कुठेही लढाई दिली नाही. म्हणजे मला सांगायचं आहे की आपल्या विरोधामध्ये लढणारी यंत्रणा खूप स्ट्रॉंग आहे. आपण जरी त्यांना मागास हे समजत असलो तर मागास हे फक्त आंदोलनामध्ये ते पुढं घालतात आणि फॉरवर्ड लोक हे मागं राहतात. या फॉरवर्ड लोकांच्या सोबत आपण लढतो आहोत आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण लढत असताना आपली जी बाजू आहे, मी बांधवांना या निमित्तानं सांगू इच्छितो की आपण सगळे असंघटित लोक आहेत. त्याच्यानंतर आपण ताकदीनं कुठेही लढा देत नाहीत. आपले डॉक्टर लॉबीचे किंवा नोकरदार लॉबीचा कुठेही आपल्या चळवळीमध्ये सहभाग नाही. त्यानंतर आपण आळशी आणि खर्च करण्याची आपल्या लोकांची तयारी नाही सर. आपण सामूहिकरित्या गोष्टीवर कुठलाही खर्च आपल्या भागातील लोक करायला तयार होत नाहीत. फक्त स्वतःपुरतं म्हणजे स्वतःसाठी ते लाखोनं रुपये न्यायालयामध्ये उडवतात. त्यानंतर आपल्या लोकांचा असं सामूहिक प्रश्नावर लढण्यासाठी आर्थिक नियोजन सुद्धा आपण करत नाहीत. आणि काय होतंय की आपल्या भागामध्ये संघटना अनेक असल्यामुळं जो काही समाजाचा मूळ प्रश्न आहे त्या मूळ प्रश्नाला हात न घालता कुठले तरी थातुरमातुर विषयावर लढाई केली जाते आणि आपला जो मूळ प्रश्न आहे तो तसाच वर्षानुवर्ष राहत आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सर कुठल्याही नेत्याचं सहकार्य नाही. जो राजकीय पावर ज्याच्याकडे आहे तो सुद्धा आपल्याकडं नाही. आणि त्यानंतर दुर्दैवाची बाब अशी सांगायची की जे वैधता प्राप्त लोक आहेत ते चळवळीच्या सतत बाहेर आहेत. ते फक्त दुरून पाहण्याचा प्रयत्न करतात की काय चाललंय या लोकांचं, परंतु प्रत्यक्ष उतरून कुठंतरी लढाईसाठी कुठलीही मदत हे लोक करत नाहीत. त्यानंतर आपल्याच बांधवांना प्रमाणपत्र काढण्यासाठी सुद्धा साधी मदत हे लोक करीत नाहीत किंवा मार्गदर्शन करत नाहीत. आणि काय व्हायला लागलं, आपल्या भागात प्रमाणपत्राची संख्या दिवसेंदिवस कमी होत राहिल्यामुळं त्यांना ही गोष्ट लक्षात येत नाही की प्रमाणपत्राची संख्या जर कमी झाली तर एक दिवस आपण सुद्धा अल्पमतात किंवा अल्प याच्यात येणार आणि आपल्याला सुद्धा हा अशा प्रकारचे नियम करून हे लोक संपवतील. ही साधी गोष्ट आपल्या बांधवांच्या लक्षात येत नाही सर. हे खूप दुर्दैवी आहे. त्यानंतर जो काही जात प्रमाणपत्र काढणं किंवा पडताळणी करणं याबाबत जे मूलभूत कायदा आहे या कायद्याचा सुद्धा आपल्या लोकांचा अभ्यास नाही सर. काय कुठंतरी एखाद्या मध्यस्थीजवळ आपले लोक डॉक्युमेंट देतात, पैसे देतात आणि त्यांच्याकडून हे गोष्टी करून घेतात, परंतु या कायद्यामध्ये काय पडताळणीची पद्धत कशी आहे हे सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती नाही. आज आम्ही ज्यावेळेस ग्राउंड लेवलला काम करतो, लोक ज्यावेळेस समस्या सांगतात तर तसे आपलं पडताळणी समितीला किंवा उपविभागीय अधिकाऱ्याकडे जात प्रमाणपत्रासाठी फाईल दाखल केल्यानंतर आपल्या लोकांकडं दुसरी प्रत सुद्धा दाखवायला राहत नाही. म्हणजे इतके अज्ञानी लोक आपले अज्ञानपणाचे कळस आहे. आणि काय व्हायला लागलं की अभ्यास नसल्यामुळं किंवा स्वतः काम करत नसल्यामुळं पडताळणी करण्याची पद्धत काय हे नियम माहीत नसल्यामुळं हे पडताळणी समितीवाले आपला दुरुपयोग करत आहेत. साधी गोष्ट सांगतो सर, पडताळणी समितीत आपण ज्यावेळेस अर्ज दाखल करतो त्याला नंबरिंग केले जाते.
नंबरिंग करून आपल्याला जे डॉक्युमेंट आपण फाईलला जोडलेत त्याच डॉक्युमेंट बाबत चौकशी या दक्षता पथकाला करायची असते. परंतु ही गोष्ट साधी माहीत नाही आपल्या लोकांना आणि हे येणारे दक्षता पथकावाले गावामध्ये घुसून काहीतरी उलट सुलट चौकशी लिहून आणतात आणि तेच माझा आवाज ऐकू येत नाही का तुम्हाला? अहवालामध्ये आवाज येतो कसा? थांबा ठीक आहे ना, काय सगळ्यांना माहित आहे हा विषय. माझा आवाज येतो ना तुम्हाला? हो येतोय सर. तर मी झालं शॉर्ट मध्ये झालंय. फक्त एक शेवटचा मुद्दा सांगतो तुम्हाला सर. काय होतंय आणि आपण त्या दक्षता पथकाच्या अहवालावर आपले लोक उत्तर सुद्धा देत नाहीत. म्हणजे जे काही लेखी आपण करायला पाहिजे, काय उद्या हायकोर्टामध्ये आपली केस चालल्यानंतर त्या आपल्या उत्तरावरच सगळं चालतंय. पण बरेच म्हणजे मी जे ऑब्झर्व केलं आतापर्यंत ते सांगतोय मी सगळ्या बांधवांना सर, की आपण त्या अहवालाला उत्तर दिलं पाहिजे लेखी आणि ते सबमिट केलं पाहिजे. आपल्याजवळ आपल्या फाईलची दुसरी प्रत पाहिजे. पण बरेचशा बांधवाजवळ ते काय डॉक्युमेंट जोडलेत हे सुद्धा माहिती नसते. तर अशा पद्धतीने आपण एक स्ट्रॉंग लॉबी सोबत लढा देत आहोत आणि आपण जर एकत्र लढलो तरच आपण यशस्वी होऊ. नाहीतर नुसत्या मीटिंग मधल्या गप्पा मीटिंग मध्येच राहतात. उद्याची जी उंबरजे केस आहे खूप महत्वाची आहे सगळ्यासाठी. आपल्या कुटुंबातला मुलगा समजून सगळ्यांनी मदत करावी. आणि पुन्हा एक विनंती करतो की आपल्या भागातले जे काही गोरगरीब बांधव आहेत त्यांची जास्तीत जास्त प्रमाणपत्र काढून देण्यासाठी मदत करा. कारण जितकी संख्या जास्त वाढल तितकं आपल्या चळवळीला बळ मिळेल. आणि पुन्हा काही लोक आपल्या अशी चूक करतात सर. आता कालचं उदाहरण आहे, एका मुलानं नोकर भरतीमध्ये SBC मधून एका जिल्ह्यासाठी अर्ज भरला आणि ST मधून भरला. म्हणजे अशा नॉर्मल चुका आपल्या सगळ्या समाजाला भावतात. आणि आता काय ऑनलाईनचं युग आहे, कुठं काय चाललं तेव्हाच माहित होतं. त्या विरोधी लोकांनी लगेच त्या दोन्ही याद्या ग्रुपवर टाकल्या अजून कोणाला बोलायचं बोला. आणि हे लोक कसे बोगस आहेत हे सगळ्या पुढे प्रदर्शन मांडलं. कृपया अशा प्रकारच्या चुका आपण टाळल्या पाहिजेत. आधीच आपण आपला समाज बदनाम व्हायला लागलाय आणि आपण जर अशा जाणीवपूर्वक चुका करत राहिलो तर भविष्य आपल्यासाठी अवघड आहे. त्याच्यामुळे आता सर्वांनी संघटित राहून अशा मुद्द्यावर लढण्याची गरज आहे. हे एवढंच या निमित्तानं बोलतो आणि माझे 2 शब्द बोललेले संपवतो. जय हिंद, जय भारत. ओके सर. ओके धन्यवाद सर. हॅलो, मी पांडुरंग डिंबारे बोलतो परभणीवरून. तर माझा प्रश्न हा असा होता की आपण समजा तुम्ही मला मग आपल्या मीटिंग मध्ये बोलताना म्हणले तुम्ही की ज्याच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी आहेत आतापर्यंत त्यांनी त्यांच्या नातलगाला किंवा लवकरात लवकर देऊन टाका. आणि त्यातच तुम्ही सांगितलेलं की हायकोर्टामध्ये ज्यावेळेस आपण कास्ट व्हॅलिडिटीसाठी म्हणजे किंवा समितीकडे ज्यावेळेस देतो आपण आणि हा जर कायदा जर लागू झाला 2024चा तर माझ्या नातलगाकडे व्हॅलिडिटी आहे तर मी आता अप्लाय केलो आणि ती जर यदा कदाचित आता प्रोसेसरमध्ये अजून 6 महिने वाढलं समजा, म्हणजे माझं व्हॅलिडिटी निघालं नाही येत्या 6 महिन्यामध्ये आणि त्यावर जर कायदा लागू झाला तर त्याच्यामध्ये रिओपन होतं का केसमध्ये? ती लोक काय माहिती का, त्यांचे अजून हिडन अजेंडा आहे. ती लोक तिथं क्लॉज काय काय टाकतात सांगता येत नाही बरं का. ओके ओके. हा, ते कायदा बाहेर पडल्याशिवाय आपल्याला काही क्लिअर बोलता येत नाही. पण त्यांचं ध्येय एकच आहे की आतापर्यंत दिलेलं व्हॅलिडिटी रद्द करायचं, एवढंच त्यांचं ध्येय. हो हो हो. हा, ते क्लॉज बघितल्याशिवाय आपल्याला काही सांगता नाही. परंतु सुप्रीम कोर्टाचा आता जर निकाल लागला तर आतापर्यंत जेवढी व्हॅलिडिटी मिळालेली ती लोक शेप मध्ये राहतील. हा हा हा, ठीक आहे. म्हणजे ज्यांच्याकडे नाही पण परंतु त्यांच्या घरी त्यांच्या नातलगामध्ये आहे तर त्यांना पण काही असं म्हणजे पुन्हा ते सांगता येत नाही. त्यामुळे आत्ताच तुम्ही ती प्रोसिजर करा. काय ते कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी प्रोसिजर करा. ओके 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 सर. हा, काय होईल 2024च्या कायद्याचं पूर्वीचं माझं आहे असं आपल्याला आर्ग्युमेंट करता येईल. हा, हॅलो, ठीक आहे. हा बोला. हॅलो सर. हा बोला सर. हॅलो. हा हॅलो. हा बोला ना, जळगाववाले बोला ना. सर मी आता 3-4 दिवसापूर्वी पैसे पाठवले होते दीपक शिरसाट गुगल अकाउंटला. हा, ते आपलं अकाउंट आहे सर? नाही, ते वेगळे अकाउंट आहे ते. हो, ते आपलं जे आपण पैसा कायद्यासाठी पैसे पाठवलेले आहेत आणि तुमचे पोहोचलेले आहेत सर.
हो हा चालेल ते पैसा पेसासाठी बघा. कायद्याअंतर्गत जी लढाई चालू आहे त्याच्यासाठी आपण काही मदत मागितली होती, ती तुमचे पैसे पोहोचलेत, तुमची यादी उद्या त्याला ग्रुपवर पडून जाईल सर. पेसा थँक्यू पेसाचा तो पेसासाठीचा अकाउंट आहे तो अकाउंट वेगळाच बरं का. चालेल चालेल आणि आपण हे जे उपकरणासाठी आपण करतो ते अकाउंट वेगळं ठेवायचं आपल्याला. हो हो चालेल सर. हा आणि कोणाला काय बोलायचं असेल बोला. आवाज येत नाही. हॅलो हॅलो. बोला ना. हा बोला सर बोला. हा मी लक्ष्मण नागरवाड बोलतोय सर. हा सर आपला जे आता अर्जंटली जे फंड भरायचे आहे ना हा त्या फंडा संदर्भामध्ये सकाळी तुम्ही ते अकाउंट आणि थोडी क्लिप तयार करून पाठवा सर. आपण त्याची पूर्ण आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढी होईल तेवढं मदत करणं. मी स्वतः पण पहिल्या सुरुवात सकाळी पैसे टाकून देईन सर. हा ठीक आहे. माझा मोबाईल नंबरच असणार आहे, त्याला गुगल पे आहे. हा आपला चालू नंबरवरच आहे का ना सर ते फोन पे सर? चालू नंबरवरच. हो सर लगेच सकाळी टाकून देतोय सर मी. हा ठीक आहे ठीक आहे. चालेल सर. चला अजून कोणाला काय बोलायचं असेल तर बोला, नसेल तर आपण थांबू. काय प्रश्न विचारायचा असेल तर विचारा, बोलायचं बोला. कारण हे केस आपल्याला कुठल्याही परिस्थितीत चालवायचं आहे. त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे. 500 रुपये 1000 रुपये मदत केलं म्हणून काय होणार नाही, पण त्याचा फायदा झाला तर करोडो रुपयामध्ये फायदा होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. मग कुणाचं काय बोलायचं नसेल तर मी थांबतो इथं. आपण हे बंद करू का? आपण थांबतो. सगळ्यांनी शक्यतो काय करा, आर्थिक मदत करा या अकाउंटवरती. ठीक आहे.